हाय डियर स्टुडंट्स, आज आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा सेकंड लेक्चर आहे. ऑलरेडी आपण फर्स्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज नंबर 4.1 आणि एक्सरसाइज नंबर 4.2 संपवलेला आहे. ईच अँड एव्हरी सम आपण अटेम्प्ट केला फ्रॉम द टेक्स्ट बुक. करेक्ट, सर्व कॉन्सेप्ट्स पाहिलेले आहेत. तर पण आपण सेकंड लेक्चरमध्ये जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन स्टडी करतोय. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं माहिती का? तर आपण अशा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन शिकला की जो ओरिजिन म्हणून पास होतो. आपण अशा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन शिकला होता जो ओरिजिन मधून पास होतो. म्हणजे दोन्ही लाईन जर का ओरिजिन मधून पास होत असतील तर अशा दोन लाईनचा कंबाइंड इक्वेशन, ओके, त्याच्या रिलेटेड काही न्यूमरिकल्स वगैरे, अँगल बिटवीन टू लाईन्स, अशा सर्व गोष्टी शिकलोय आपण. आत्ता काय माहिती का, जनरल इक्वेशन म्हणजे काय की अशा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन स्टडी करणे की ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत का नाही. लाईक म्हणण्याचा अर्थ असा की त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट इज नॉट ओरिजिन. त्यांचा जो इंटरसेक्शन पॉईंट असतो ना तो थोडंसं बाहेर असतो. असं होऊ शकतं की त्यातला एखादा लाईन मे बी ओरिजिन म्हणून पास होत असेल, ओके फाईन, बट दोघे पण ऍट अ टाइम ओरिजिन म्हणून पास नाही होत आहेत. अशा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा आता आपण इक्वेशन शिकणार आहे. बरोबर, काही डिटेलमध्ये पाहूया आपण. हे टेक्स्टबुकच्या बाहेरचे पण काही कॉन्सेप्ट्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. काही एक्सप्लेनेशन, काही गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी थोडेसे बाहेरचे पण कॉन्सेप्ट्स लागणार आहेत जे टेक्स्टबुकमध्ये नाही आहेत ॲक्च्युली. ओके, तर त्या पण गोष्टींचं आपण इथे डिस्कशन करूया. तर पहा रे, आता स्टार्ट करतोय मी इथे. आपल्याकडे ना पहा रे, एक्स ॲक्सिस आहे, आपल्याकडे वाय ॲक्सिस आहे, आपल्याकडे अशा दोन लाईन्स आहेत. लेट इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन बी a1x plus b1y plus c1 is equal to 0. इक्वेशन ऑफ सेकंड लाईन बी a2x plus b2y plus c2 is equal to 0. अशा दोन लाईन्स आहेत आपल्याकडे. आता ना रे, या दोन लाईनचा आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचं आहे, कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं. म्हणजे पहा, फर्स्ट इक्वेशन लिहितोय, सेकंड इक्वेशन लिहितोय, दोघांचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन. चलो करून घ्या, मल्टिप्लाय करा. ओके, बरोबर ना, सिंपलचं काम आहे. पहा, हे मल्टिप्लिकेशनचा टास्क हा पूर्ण दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला ही अशी गोष्ट मिळून जाईल. यस ऑर नो? ठीक आहे, चलो पुढे. तर थोडंसं ग्रुपिंग करूया आपण. लाईक एक्स स्क्वेअर वाला टर्म फाईन, एक्स वाय वाले इथे पण आहे, एक्स वाय वाला इथे पण आहे. सो टेक एक्स वाय कॉमन, दोघांमधून एक्स वाय कॉमन करून टाका, म्हणजे असं काहीतरी बनेल. त्याच्यानंतर वाय स्क्वेअर वाला टर्म पण तर आहेच ना इथे, वाय स्क्वेअर वाला टर्म पण तर आहेच आहे प्रेझेंट. त्याच्यानंतर पहा रे, एक्स वाला टर्म इथे पण आहे आणि एक्स वाला टर्म आणखीन इथे पण आहे, बरोबर आहे. सो एक्स कॉमन केलं तर असं काहीतरी बनणार आहे. इव्हन वाय कॉमन केलं तर असं काहीतरी बनेल. कॉन्स्टंट पण आहे काहीतरी, c1 c2 इज इक्वल टू 0. मग सांगण्याचा अर्थ असा की जर का दोन लाईन्स ओके ओरिजिन व्यतिरिक्त कुठे दुसरी ठिकाणी इंटरसेक्ट करत असतील तर त्यांची पहिली तर गोष्ट इक्वेशन अशी असतील, फाईन, बट त्यांचा जो कंबाइंड इक्वेशन असतो ना, कंबाइंड इक्वेशन, तो या फॉर्मॅटमध्ये असतो, या फॉर्मॅटमध्ये. बट दिसायला तर फार भलं मोठं दिसतं आहे नाही का? म्हणजे सांगायचा इतकाच अर्थ आहे पहा की एक्स स्क्वेअरचा टर्म असतो, एक्स वायचा टर्म असतो, वाय स्क्वेअरचा टर्म असतो, एक्स वाला टर्म असतो, वाय वाला टर्म असतो आणि कॉन्स्टंट वाला टर्म असतो. हे सांगायचं मला ऍक्च्युली. मग जो एक्स स्क्वेअर वाला टर्म आहे ना त्याच्यासोबत जे काही आहे ना, मी त्याला ए बोलतोय. काय फरक पडतं? एक्स स्क्वेअरच्या सोबत जो आहे त्याला मी ए बोलतोय. तुम्ही समजून घ्या, काय तुम्ही लक्षात ठेवा की a1 a2 याला मी ऍक्च्युली ए बोललाय, ठीक आहे ना. एक्स वाय सोबत जो आहे त्याला मी 2h बोलतोय. किती? 2h बोलतोय. मी h पण बोलू शकलो असतो ऍक्च्युली, ओके, पण हे 2h का बोलतात माहिती का की पुढे जाऊन फॉर्म्युलामध्ये ओके h स्क्वेअर मायनस ab पाहिजे बऱ्याच वेळी नाही का, अँगल काढते वेळी. करेक्ट. इथे जर का मी h लिहिलं असतं तर तो h/2 होल स्क्वेअर मायनस ab असा फॉर्म्युला बनला असता, जो की थोडंसं पाठ करण्यासाठी अवघड आहे. सो म्हणून जस्ट आपण याला 2h लिहिलंय, जस्ट बिकॉज जे फॉर्म्युलेज डिराईव्ह होणार आहेत ना तर ते h च्या फॉर्ममध्ये डिराईव्ह होणार आहेत. म्हणजे इथे जो कोणी आहे ना त्याच्या हाफ, इथे जो आहे तो जो हाफ, तो आपल्याला फॉर्म्युलामध्ये लागणार आहे. सो बेटर वे याला आपण 2h बोलूया. यस, ठीक आहे, चलो. सो b1 b2 जो आहे ना रे, हे पहा काय रे, a1 b2 प्लस b1 a2 याला मी बोललोय 2h, फाईन. b1 b2 ला मी b बोलतोय, b1 b2 याला मी बोलतोय b. ठीक आहे, चलो पुढे. a1 पहा रे, a1 c2 प्लस a2 c1 त्याला मी काय बोलतोय, 2g बोलतोय नाही का. एक्सच्या सोबत कोण आहे इथे 2g, ठीक आहे, त्याला 2g बोलतोय. जस्ट ॲज्युम करतोय आपण सर्व गोष्टी. वायच्या सोबत काहीतरी आहे ना, म्हणजे वाय वाला टर्म आहे, मग याला मी बोलतोय 2f. काय बोलतोय पहा, 2f. पहा, b1 c2 प्लस b2 c1 इज इक्वल टू 2f.
आणि ना C1 C2 जो आहे ना, C1 C2 ला मी बोलतोय C, C1 C2 ला मी बोलतोय C. हे समजतं का तुम्हाला? सो हे जे दोन लाईन्स आहेत ना, यांचं कंबाईंड इक्वेशन हे या फॉर्मॅटमध्ये असतं जे की तुम्हाला पाठ पाहिजे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? ax स्क्वेअर 2hxy प्लस by स्क्वेअर. हे तर ऑलरेडी आपण आधी शिकलं पण आहे, नाही का? याच्या पुढच्या गोष्टी एक्स्ट्रा आहेत. 2gx 2fy प्लस c, ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हा कंबाईंड इक्वेशन आहे. तर ओके, फाईन, टोटली फाईन. आता ज्या गोष्टी टेक्स्ट बुकमध्ये नाही आहेत इतक्या व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या, आता त्या पहा. मी काय सांगतो, मी तुम्हाला असं सांगतोय की -2h/b करून पहा. -2h/b करून तरी पाहूया. हे पहा, 2h म्हणजे हे येणार आहे. मग -2h म्हणजे काय असणार आहे? -a1b2 ओके -b1a2 डिवाइड बाय, बरोबर ना? -2h/b करून पाहतोय. पहा b काय पहा बरं, इथे जरा b कम्पेअर करून पहा ना. b1 ला b लिहिलाय ना आपण ऍक्च्युअल मध्ये, बरोबर ना? सो b ला b1 b2 असं लिहितोय मी. ठीक आहे, चलो -2h/b इज इक्वल टू, सेपरेट जर का तुम्ही डिवाइड कराल ना, बरोबर, मग हे काय बनतं माहिती आहे का? -a1b2 बाय b1b2, फाईन, -b1a2 बाय b1b2. हे समजतं तुम्हाला? इथे कॅन्सल होतो हा, इव्हन इथे हा कॅन्सल होतो, म्हणजे बनतं असं -2h/b, इथे लिहितोय पहा, -2h/b इट इज इक्वल टू काय रे? -a1/b1, फाईन, अगेन -a2/b2, बट थोडंसं जर का लक्ष द्याल तर तुम्हाला हे समजेल की ही जी लाईन होती ना, या लाईनचा स्लोप म्हणजे -a1/b1. -a1/b1 म्हणजे या लाईनचा स्लोप m1, कारण की स्लोप म्हणजे माहिती ना रे, मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x बाय कोएफिशियंट ऑफ y असतो, करेक्ट ना? सेम -a2/b2 म्हणजे m2, म्हणजे हा m1 आहे, हा m2 आहे. मग तुम्हाला लागतं का लॉजिक? -2h/b म्हणजे m1 प्लस m2. पहा ना, याच्या जागी m1 लिहिला आणि या मायनसवाला याच्या जागी m2 लिहिला मी. म्हणजे एंडला जाऊन आपल्याला असं समजतं की सम ऑफ स्लोप इज -2h/b. यार हे काल पण आपण शिकलं. काल ज्या लाईन्स होत्या ना, त्या ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन्स होत्या, त्यांच्यासाठी पण सम ऑफ स्लोप -2h/bच होता. आणि इथे पण सम ऑफ स्लोप -2h/b आलाय. काहीच गोष्ट चेंज नाही झालेली, ठीक आहे. चलो प्रोडक्ट ऑफ स्लोप पाहूया आता जरा. b/a असतो ना, a/b असतो, a/b. पण जस्ट मला माहित नाही की इथे प्रोडक्ट ऑफ स्लोप a/b आहे की नाहीये. मी करून बघतोय, जरा ट्रायल मारतोय नाही का. पर a काय आहे? a म्हणजे a1 a2 आहे. यार ठीक आहे, चलो a1 a2 a/b काय रे बाबा? b तर b1 b2 आहे. ठीक आहे, चलो b1 b2 बरोबर ना? पहा रे, इथे मायनस साईन देतो, इथे पण मायनस साईन एक्स्ट्रा देतो. असंही मायनस प्लसच राहणार ना शेवटी. काही दोन मायनस साईन दिल्याने काही फरक नाही पडला. मग हे तर m1 आहे ना, अरे यार हेच तर m1 आहे. हे तर m2 आहे ना, a2/b2 -a2/b2. पहा कुठे -a2/b2, हाच तर m2 आहे ना, म्हणजे m1 × m2 हा a/bच आहे. यार काल पण आपण हेच शिकलं की प्रोडक्ट ऑफ स्लोप a/bच असतो. म्हणजे आता पहा काय सांगतो मी तुम्हाला, सम ऑफ स्लोप इव्हन या पर्टिक्युलर केसमध्ये पण, म्हणजे जनरल इक्वेशन मध्ये पण सम ऑफ स्लोप -2h/bच असतो आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप a/bच असतो, बरोबर? मग हे असं असेल तर होतं काय, त्याचं थोडंसं स्टडी करायचं आपल्याला. तर पहा, आपण काल असं शिकलं होतं रे, किंवा इन जनरल आपल्याला हे माहितीच आहे की अँगल बिटवीन टू लाईन्सचा हा फॉर्म्युला आहे. ओके, अँगल बिटवीन टू लाईन्स, हे पहा, अँगल बिटवीन टू लाईन्स, एका स्लोप m1 एका स्लोप m2. Angle between two lines, that is tan theta, is given by m1 minus of m2 divided by 1 plus m1 m2. हे समजतं तुम्हाला? आहे की नाही असा फॉर्म्युला? दिस इज अँगल बिटवीन टू लाईन्स, एनी टू लाईन्स ज्यांचा की स्लोप m1 आणि m2 आहे. ओके, मग काल तुम्हाला आठवतं का m1 minus m2 ला आपण असं काहीतरी डेरिव्हेशन करून फाइंड केलं होतं? m1 minus m2 is equal to m1 plus m2, बरोबर ना? होल स्क्वेअर -4m1 m2 असा एक फॉर्म्युला स्टडी केला होता आपण. मग मी काय म्हणतोय माहिती का तुम्हाला, सम ऑफ स्लोप जो काल होता -2h/b, आज पण तोच होता. प्रोडक्ट ऑफ स्लोप जो काल होता, बरोबर ना, तोच आज आहे परत. इव्हन m1 m2 प्रोडक्ट ऑफ स्लोप तोच आहे परत, नाही का? बरोबर ना? म्हणजे काल जो आपण फॉर्म्युला डिराइव्ह केला आहे अँगल बिटवीन टू लाईन्सचा, तोच फॉर्म्युला इव्हन इथे पण ऍप्लिकेबल असणार आहे. हा जो फॉर्म्युला डिराइव्ह केला ना, हा फॉर्म्युला होता दोन लाईन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन वाला होता. बट हे पासिंग थ्रू ओरिजिन आहे का? नाही. बट स्टील दिस फॉर्म्युला इज ऍप्लिकेबल बिकॉज
M1 मायनस M2 तिथे आणि इथे सेम आहे टोटली. M1 इंटू M2 तिथे आणि इथे टोटली सेम आहे. सो म्हणून हा ऍप्लिकेबल आहे. म्हणून तो फॉर्म्युला ॲज इट इज आपण कॅरी ओव्हर करतोय या आर्टिकलसाठी पण. हे तुम्हाला समजलं पाहिजे इथं. ठीक आहे. ठीक आहे, मग बाकी पुढच्या गोष्टी सेम यार. इफ a प्लस बी इज इक्वल टू 0 समजा, हा 0 असेल, एनिथिंग डिवाइड बाय 0 इन्फिनिटी बनतं. tan 90 इन्फिनिटी असतो. दॅट मीन्स a प्लस बी जर का 0 असेल तर हे इन्फिनिटी बनतं. दॅट मीन्स अँगल बिटवीन देम इट शुड बी 90 डिग्री. मीन्स लाईन्स आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. आणि जर का h² मायनस ab 0 असेल ना रे, म्हणजे समजा हे जर का 0 असेल ना आतमधला, बरोबर, म्हणजे ओव्हरऑल 0 होतं, म्हणजे tan थीटा 0 होतं, म्हणजे थीटा शुड बी 0 डिग्री. बरोबर ना, थीटा शुड बी किती 0 डिग्री. म्हणजे दोन लाईन मधला अँगल 0 आहे. आता पहा, एक साधीशी गोष्ट आहे जी की आता हा वाला जो पॉईंट मी आता सांगतोय तुम्हाला, हे थोडंसं टेक्स्टबुकमध्ये इतकं व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलं गेलेलं नाहीये. पण एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, ओके, आणि तुम्हाला ते लाईक डिस्कशन तर करून घेतलं पाहिजे आपण, की बाबा हे एक्झॅक्टली पॅरलल बोलायचं, कोइन्सिडंट बोलायचं. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगा, अँगल बिटवीन देम, अँगल बिटवीन टू लाईन्स 0 बोलतात ना. मग काल अँगल बिटवीन देम 0 बोलल्यानंतर कोइन्सिडंट बोलले होते, आज बोलतात पॅरलल. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहा, पॅरलल मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे यार, चलो. सध्यासाठी 1-2 मिनिटासाठी मी असं लक्षात ठेवतोय की अशा दोन लाईन्स आहेत की त्यांच्यातला अँगल आहे h² मायनस ab 0, h² मायनस ab 0 टाकल्यानंतर ओव्हरऑल 0 झाला, अँगल बिटवीन देम इज 0. दॅट मीन्स लाईन्स आर पॅरलल. हे 1-2 मिनिटासाठी मी असं ॲज्युम करतोय. बरोबर आहे, पॅरलल असलंच पाहिजे तो. मग कोइन्सिडंट का नाहीये? मग कोइन्सिडंट का नाहीये? कोइन्सिडंट का नाहीये? पहा, जर का या दोन्ही लाईन एका पॉइंट मधून जर का पास होत असतील, दोन्ही लाईन जर का एका पॉइंट मधून पास होत असतील मुलांना, ओके, आणि दोघांचा पण डायरेक्शन सेम आहे, म्हणजे दोघांमधला अँगल 0 आहे, देन लाईन्स आर कोइन्सिडंट. जर का दोन्ही लाईन सेम डायरेक्शन मध्ये फाईन, बट एका कॉमन पॉइंट मधून पासच नाही होतात, मग अशा केसमध्ये लाईनला आपण पॅरलल बोलणार. मग खरं तर आपण हा विचार केला पाहिजे की लाईन बेसिकली एकाच पॉईंटमधून पास होत आहेत की मे बी अलग अलग लाईन्स आहेत, नाही का, इंटरसेक्टच नाही करणार अशा लाईन्स आहेत. तर मग जाऊन आपल्याला हे क्लिअर होतं की लाईन कोइन्सिडंट आहेत की पॅरलल आहेत. बट टेक्स्टबुकमध्ये किंवा आपला स्टेट बोर्डचा जो काही सिलेबस आहे ना, याच्यामध्ये सर्व काही सम्स अशाच लाईनचे आहेत, कोइन्सिडंट लाईन नाहीये. ॲटलिस्ट या जनरल इक्वेशनमध्ये तरी नाहीये कोइन्सिडंट. हे यूज नाही केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, बट थिंकिंग तरी क्लिअर असलं पाहिजे ना. पॅरलल आणि कोइन्सिडंटमध्ये थोडंसं बेसिक डिफरन्स तुम्हाला हे समजलं पाहिजे. बरोबर, तर ठीक आहे. पहा, आता मी काय सांगतो तुम्हाला, तर ही जी गोष्ट आहे ना रे, तर ही गोष्ट टेक्स्टबुकमध्ये नाहीये. पण मला असं वाटतं की फक्त तुम्ही हे लॉजिक समजून घ्या. हे कॅल्क्युलेशन वगैरे तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाहीये. लॉजिक समजतं का फक्त इतकं पहा. लॉजिक समजतं का फक्त इतकं पाहायचं आपल्याला. ओके, मला सांगायचं काय, पहा की हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन होता ना, इथे आणखीन एक पॉईंट जस्ट मेन्शन करायचं राहिलं माझ्याकडून. ओके, तर तो आता करतोय. पहा, हा जो इक्वेशन आहे, दोन लाईनचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर अशा फॉर्मॅटमध्ये इक्वेशन येतं. कशा? x² 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन 100% याच फॉर्मॅटमध्ये असतो. बट अशा फॉर्मॅटमध्ये जर का एखादा इक्वेशन दिसला तर तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असू पण शकतो किंवा नसू पण शकतो. म्हणजे कसं आहे माहिती का, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल तर हाच इक्वेशन, पण या फॉर्मॅटमधलं इक्वेशन असेल तर तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच असेल याची गॅरंटी नाहीये. हे तुम्ही प्लीज समजून घ्या. आता टेक्स्टबुकमध्ये काय दिलं मी तुम्हाला सांगतो. इथं टेक्स्टबुकमध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की हा जो इक्वेशन आहे ना, दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन ओनली इफ हे असं लक्षात ठेवायचं काय, ओनली इफ ABC HH GG FF इज इक्वल टू 0. हा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे किंवा हा जो काही इक्वेशन दिसतोय तुम्हाला x² 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c, हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असेल केव्हा असेल माहिती का, जर का हे 0 असेल तरच असेल. अदरवाइज दिस इज नॉट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ऍक्च्युअलमध्ये हा जो इक्वेशन आहे ना, हे कोनिक्सचे इक्वेशन रिप्रेझेंट करत असतो. सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, या सर्वांचं इक्वेशनला बेसिकली हाच फॉर्मॅट रिप्रेझेंट करतो. म्हणजे असं होऊ शकतं की हा इक्वेशन इलिप्सचा पण बनू शकतो एका पर्टिक्युलर केसमध्ये, किंवा पॅराबोलाचा बनेल किंवा हायपरबोलाचा बनेल. बट आपल्याला हा तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन पाहिजे. मग असं काहीतरी कॉम्बिनेशन असेल ना, AHBGFC सर्वांचं काहीतरी एक पर्टिक्युलर कॉम्बिनेशन असेल की तो कॉम्बिनेशन जर का इथे असेल तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करेल.
तो सोडून जर का दुसरा कॉम्बिनेशन असेल तर मे बी पॅराबोला रिप्रेझेंट करेल, मे बी तिसरा कॉम्बिनेशन असेल तर मे बी इलिप्स रिप्रेझेंट करेल. बरोबर. मग जर का पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशनला रिप्रेझेंट करायचं असेल, ओके, तर ही कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केली पाहिजे. काय? मॉड. एकदम सोपं आहे, लक्षात ठेवायला. मॉड करायचा ABC HH GG FF. सेम ना, ABC HH GG FF असं लक्षात ठेवाल तुम्ही. हा 0 असेल तर तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतो. आणखीन एक कंडिशन ऍक्च्युली, आणखीन एक कंडिशन आहे. ओके, h² - AB हे पुढच्या स्लाइडवरती सांगितलं बरं पडेल थोडंसं. भाग आहे जो सेकंड कंडिशन आहे ना रे, सेकंड कंडिशन तो हा आहे. पहा, ॲज्युम करा ना h² - AB जर का निगेटिव्ह असेल, h² - AB जर का 0 पेक्षा पण कमी असेल, मग सांगा बरं h² - AB 0 पेक्षा अंडर रूट ऑफ निगेटिव्ह डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे अँगलच एक्झिस्ट नाही करत, म्हणजे लाईन एक्झिस्ट नाही करत, मग तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन नाहीये. म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असण्यासाठी 2 कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केल्या पाहिजे. किती? 2 कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. कोणत्या 2 कंडिशन समजलं ना तुम्हाला? एक तर तो डिटर्मिनंट वाला कंडिशन, एक तर तो डिटर्मिनंट वाला कंडिशन कोणता? ABC HH GG FF. एक तर हा 0 असला पाहिजे ॲट द सेम टाइम अँड ॲट द सेम टाइम h² - AB इट शुड बी ग्रेटर दॅन 0. इट शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. इक्वल टू 0 पण चालतं, बट निगेटिव्ह नकोय, बस फक्त निगेटिव्ह नकोय. बरोबर. मग आता हा कंडिशन आला कुठून? टेक्स्टबुक मध्ये पहा, एक्सप्लेनेशन नाहीये. स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये बिलकुल विचारलं पण नाही जाणार आहे, पण तरी पण आपण डिस्कस का करतोय माहिती का? थोडंफार लॉजिक आपल्याला डेव्हलप करायचं आहे. कारण की एंट्रन्समध्ये कसं असतं माहिती का? एंट्रन्समध्ये कॉन्सेप्ट्स वरती क्वेश्चन्स असतात. कॉन्सेप्ट जर का स्ट्रॉंग असतील ना तर थोडे डिफिकल्ट वाले क्वेश्चन पण येऊ शकतात आपल्याला. सो आपण थोडंसं एक कॉन्सेप्ट स्टडी करतोय आणि मी तुम्हाला असं सजेस्ट करतोय, जर का तुम्हाला समजलं जरी नाही तरी सोडून द्या, बिनधास्त सोडून द्या. ओके, बट एक ट्राय मारूया आपण. तर पहा आता मी काय सांगतोय, तर हा आहे आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन. सॉरी, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काय बोलतोय मी? हा एक इक्वेशन आहे, सिंपलचा एक इक्वेशन आहे. काय हेडिंग काय? नेसेसरी कंडिशन फॉर जनरल इक्वेशन टू रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. कंडिशन तर ऑलरेडी स्टडी केलं आपण, बट त्या कंडिशन कुठून आल्या ते डिस्कस करतोय आपण इथं. येस, हा एक आहे इक्वेशन ax² + 2hxy + by² + 2gx 2fy + c = 0 असं एक आहे रॅन्डम इक्वेशन, नाही का? हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन रिप्रेझेंट करण्याचं कंडिशन स्टडी करतो आपण. येस, फाईन. मी एक काम करतो, पहा ax² लिहितो. समजतं की इथे x वाले 2 टर्म आहेत, 2hy आणि आणखीन कोण आहे? 2gx. म्हणजे x वाले हे 2 टर्म आहेत ना, या 2 टर्म मधून मी x कॉमन करतो, या 2 टर्म मधून मी x कॉमन करतो. तुम्ही म्हणाल हे y वाला पण टर्म आहे, y ला 1-2 मिनिटासाठी कॉन्स्टंट ॲज्युम करा, 1-2 मिनिटासाठी फक्त. ठीक आहे. सो by² 2fy c इज इक्वल टू काय? 0. क्लिअर इथेपर्यंत? म्हणजे आपण काय केलं माहिती का? आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं इन टर्म्स ऑफ x. आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलंय मुलांना इन टर्म्स ऑफ x. हा जो प्रोसेस आहे ना, हा प्रोसेस तुम्हाला सेपरेट इक्वेशन फाइंड करण्यासाठी पण हेल्प करेल. कसं काय करेल पहा, आता सांगतो. समजा हा जर का पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तुम्हाला दिला कोणी आणि तुम्हाला बोललो की 2 सेपरेट इक्वेशन काढा. 2 इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर हा इक्वेशन येतो, बट तो इक्वेशन खूप मोठा आहे, नाही का? मग त्या मोठ्यावाल्या इक्वेशन मधून बरोबर 2 सेपरेट इक्वेशन जर का 2 सेपरेट लाईनचे इक्वेशन जर का काढायचं असेल तर तो टास्क नक्कीच थोडासा डिफिकल्ट आहे. मग त्याचं प्रोसेस मी थोडाफार इथे एक्सप्लेन करतोय. पहा आता, पहिले काय करायचं माहिती का? एक्सच्या फॉर्म मधला असं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं. एक्सच्या फॉर्म मधला ना असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं. x² x त्याच्यानंतर कॉन्स्टंट ट्रीट करायचं त्याला कॉन्स्टंट. ठीक आहे, चलो ओके. तुम्हाला माहिती ना रे, जर का ax² + bx + c असं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर x ची व्हॅल्यू काय असते? -b ± √ b² - 4ac / 2a अशी असते की नाही रे? तेच यूज करतो मी इथे. पहा, -b हा -b ± हा b² म्हणजे याचा स्क्वेअर -4a and then this is c. डन. डिवाइड बाय 2a असतं. क्लिअर आहे? डन. सो x इक्वल टू असं काहीतरी बनलाय. आता मी तुम्हाला इतकी साधी गोष्ट सांगतोय की हेच तर 2 लाईनचे इक्वेशन आहेत, सेपरेट 2 लाईनचे इक्वेशन हेच तर आहेत. तो येणार कसं काय? हे पहा, x इज इक्वल टू हे प्लस समथिंग हे जे काही आहे ते डिवाइड बाय 2a असं लिहा. बरोबर. अँड x इज इक्वल टू हा मायनस हा अंडर रूट डिवाइड बाय 2a असे 2 इक्वेशन लिहू शकतो ना आपण. तुम्हाला फक्त इतकं ट्रॅक करायचं की हे दोन्ही इक्वेशन x आणि y च्या फॉर्म मध्ये आहेत का, म्हणजे लाईनचे इक्वेशन आहेत का ते. लाईनच्या इक्वेशन मध्ये माहिती नाही तुम्हाला, लाईनचं इक्वेशन काय असतं? ax + by + c = 0 असं असतं ना. म्हणजे x चा पॉवर 1 असतो, y चा पॉवर 1 असतो. x आणि y चा पॉवर 1 असेल आणि कॉन्स्टंट प्रेझेंट असेल किंवा नसेल काही फरक नाही पडत खरं तर.
तर तो लाईनचाच इक्वेशन असतो. एक्स आणि वायचा पॉवर फक्त 1 पाहिजे. काय दोन्ही जर का प्रेझेंट असतील तर पॉवर त्यांचा 1 पाहिजे. मग मला इथे असं पाहून समजतं की एक्सचा पॉवर 1 नाही. ओके, इथे पण वायचा पॉवर 1 आहे. फाईन, इथे कॉन्स्टंट चालतं मला. पण हा थोडासा एक प्रॉब्लेम क्रिएट करतोय हा वाला, कारण की इथे वायचा पॉवर स्क्वेअर बनणार आहे. बरोबर ना. हा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे यार. म्हणजे इथे ना ॲक्च्युअलमध्ये ही जी काही गोष्ट आहे ना, ते वायचा पॉवर 1 बनला पाहिजे होता खरं तर, जो की बनत नाहीये. ठीक आहे यार, काय करू शकतो पाहूया. थोडंसं विचार करतो मी जरा. मला थोडंसं डाऊट येतो की आता तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे की नाही आहे. ओके, इथूनच कंडिशन कशी आली त्याचं जस्टिफिकेशन सुरू होतं. सो ॲज इट इज 2a बराबर. याला थोडंसं एक्सपांड करतोय. याचा स्क्वेअर एक्सपांड केला, याला एक्सपांड केला, हा असा आला काहीतरी. हे टास्क हे मी एक्सप्लेन नाही करणार आहे. हे स्क्वेअर एक्सपांड करायला आलं पाहिजे. ओके, ठीक आहे यार, चलो. ओके, मग मला असं समजलं की वाय स्क्वेअर वाला आहे, वाय वाला एक टर्म आहे आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट वाले पण टर्म आहे. ते वाय स्क्वेअर वाले पण टर्म आहे. वाय स्क्वेअर कॉमन घ्याल, 4h स्क्वेअर मायनस 4ab बरोबर. ठीक आहे, वाय कॉमन घ्याल, इथे एक वाय वाला टर्म आहे आणि इथे एक वाय वाला टर्म आहे, असं बनतो. कॉन्स्टंट बाकीचे 2 कॉन्स्टंट लिहून टाकले. डिवाइड बाय 2 राहायच आहे. आता मी काय सांगतोय नीट पहा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जर का पाहिजे असेल, हा इक्वेशन जर का 2 लाईनला रिप्रेझेंट करणार असेल, समजा हा इक्वेशन जर का 2 लाईनला रिप्रेझेंट करणार असेल, तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट कम्प्लीट स्क्वेअर पाहिजे. म्हणजे इथे ना समथिंग होल स्क्वेअर असं काहीतरी आलं पाहिजे. कम्प्लीट स्क्वेअर पाहिजे. दाखवतो, एक्झाम्पल दाखवतो. जर का तुम्हाला इमॅजिन नसेल होत तर पहा, लक्ष द्या. इथं एक इक्वेशन लिहितो मी इथे, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, और इज इक्वल टू 0 काय लिहिलं, बस असं लिहिलं मी इथे. याला मी x प्लस 1चा होल स्क्वेअर लिहू शकतो की नाही रे? म्हणजे हा कम्प्लीट स्क्वेअर आहे. काय कम्प्लीट स्क्वेअर आहे, समजलंय तुम्हाला? आणि समजा अंडररूटमध्ये ज्यावेळेस कम्प्लीट स्क्वेअर असतो, अंडररूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतो, मग बाहेर आल्यानंतर तो एक्सचा पॉवर 1 बनतो. तेच तर म्हणतोय मी इथे. हा वायच्या फॉर्म मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर ना? मग इनकेस जर का हा कम्प्लीट स्क्वेअर बनला, म्हणजे वाय प्लस समथिंग होल स्क्वेअर बनला, तो होल स्क्वेअर आणि अंडररूट कॅन्सल होतो, मग बाहेर येते वेळी तो वाय बनतो. आपल्या लाईनच्या इक्वेशनसाठी तोच तर रिक्वायर्ड होता ना, की एक्सचा पण पॉवर 1 असला पाहिजे, वायचा पण पॉवर 1 असला पाहिजे, तर तो लाईनचा इक्वेशन असतो, बरोबर ना? जस्ट डिवाइड बाय 2 येत राहायचं ऑलरेडी इथे. येस ऑर नो? म्हणजे हा कम्प्लीट स्क्वेअर असला पाहिजे, हा माझा डिमांड आहे. हे जर का लाईनचं इक्वेशन पाहिजे ना तुम्हाला, तर हा कम्प्लीट स्क्वेअर असला पाहिजे, हा आपला डिमांड आहे. मग मी काय करेन माहिती का? कम्प्लीट स्क्वेअर केव्हा असतं नाही का? एखादी गोष्ट कम्प्लीट स्क्वेअर केव्हा असते माहिती तुम्हाला आहे की कम्प्लीट स्क्वेअर केव्हा असते माहिती का? जेव्हा b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू जेव्हा 0 असतो ना, तेव्हाच ती गोष्ट कम्प्लीट स्क्वेअर असते. पहा ना, b स्क्वेअर करा, 4 मायनस 4, a किती आहे? 1 आहे. c किती आहे? 1 आहे. अगेन 0 बनतो की नाही? b स्क्वेअर मायनस 4ac 0 असेल तरच कम्प्लीट स्क्वेअर बनत असतो तो. सो इथे हे पहा, a x स्क्वेअर, इथे y स्क्वेअर ऍक्च्युअली, b y प्लस c. हा कम्प्लीट स्क्वेअर तेव्हाच बनतो जेव्हा b स्क्वेअर मायनस ऑफ 4ac इज इक्वल टू 0 बनतो, तेव्हाच तो कम्प्लीट स्क्वेअर बनतो. मग तो b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 सिम्प्लिफाय केल्यानंतर हा असा सोल्युशन येतो. सिम्प्लिफाय केल्यानंतरचं बोलतोय बरं मी. ऑलरेडी हा सिलेबसचं थोडंसं बाहेरचा पॉईंट आहे ऍक्च्युली. ओके, सो इतकं काही करून नाही दाखवतोय, जास्त टाइम पण नाही देऊ शकत मी याला. बट मी तुम्हाला एक लॉजिक सांगितलं की हे जर का 0 असेल ना, तर हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. हे जर का 0 असेल तर ही लाईन आहे. म्हणजे इथे 2 लाईन येतात प्लस और मायनसने, म्हणजे हे 2 लाईनचं कंबाईंड इक्वेशन आहे, असं त्याचं मिनिंग आहे. सो म्हणून जो तो कंडिशन आलाय ना रे, तो मॉडवाला नाही का, ए बी सी एच एच जी जी एफ एफ इज इक्वल टू 0 हा इथूनच आलेला आहे. ऍक्च्युली ही कंडिशन आहे बरं, पण याला ना अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. म्हणजे तुम्ही याला जर का एक्सपांड कराल ना, तेच बनणार आहे शेवटी. सो म्हणून लक्षात ठेवण्यासाठी हे थोडंसं बेटर आहे. एबीसी एच एच जी जी एफ एफ हे थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी बेटर आहे. ओके, सो जाऊया पहा नेक्स्ट स्लाइड वरती. ठीक आहे, पहा आता इथे तर एक कंडिशन तर पहा रे, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलीच आहे, तो एबीसी वाली, बरोबर ना? ABC HH GG FF इज इक्वल टू 0 ही कंडिशन ऑलरेडी डिस्कस केली आपण आता. आणि दुसरी कंडिशन काय रे, h स्क्वेअर मायनस ऑफ AB इट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे लिहून घ्याल का व्यवस्थित? कारण की हा निगेटिव्ह असेल तर पाहिलं आपण अंडररूटच्या आतमध्ये निगेटिव्ह बनतो, म्हणजे अँगल बिटवीन 2 लाईन्स एक्झिस्टच नाही करत, बरोबर ना? ठीक आहे, हे याच्याबद्दलच बोलतोय मी. नेसेसरी कंडिशन फॉर जनरल इक्वेशन टू रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन.
तुम्हाला माहिती जनरल इक्वेशन आपला काय असतो एक्स स्क्वेअर वाला, इथे हवं तर लिहितो मी परत नाही का, हे पार्ट पाहिजे तुम्हाला. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज जनरल इक्वेशन. हा इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करेल केव्हा, जेव्हा हे 0 असेल आणि h स्क्वेअर मायनस ab हे पॉझिटिव्ह असेल. आणि इनकेस जर का त्यांनी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट केला बरोबर, म्हणजे 2 लाईनचं इक्वेशन आहे. मग 2 लाईन एकतर इंटरसेक्टिंग लाईन असू शकतील, दोन्ही लाईन एकतर इंटरसेक्टिंग लाईन असू शकतील बरोबर. मग जर का दोन्ही लाईन इंटरसेक्टिंग लाईन असतील तर इंटरसेक्शन पॉइंट इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. आता याचा डेरिव्हेशन नाही सांगत यार, इव्हन हे पण टेक्स्टबुकमध्ये दिलं नाही आहे बरं, सो उगीच खूप जास्त टाइम जाणार आहे याच्यामध्ये. बट हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. टेक्स्टबुकमध्ये मे बी उलटं दिलं, लाईक h स्क्वेअर मायनस एबीच्या जागी ab मायनस h स्क्वेअर दिला, म्हणजे वरती पण उलटं करायला लागेल तुम्हाला बरोबर. बट मी या फॉर्मॅटमध्ये पाठ करणे प्रिफर करतो. h स्क्वेअर मायनस ab थोडंसं लाईक सिमिलर वाटतं नाही का आपल्याला. सो हा आहे इंटरसेक्शन पॉईंटचा कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला, जो की तुम्हाला पाठ पाहिजे, व्यवस्थित नोट्स बनवायचे आहेत तुम्हाला, हे लक्षात पाहिजे तुम्हाला. ठीक आहे यार, चलो. कधी कधी असं होऊ शकतं की लाईन इंटरसेक्टच नाही करत आहे. इंटरसेक्ट कसं काय नाही करणार, ओके. जर का लाईन पॅरलल असेल तर इंटरसेक्ट नाही करणार, सिंपल. जर का लाईन्स पॅरलल असतील तर इंटरसेक्ट नाही करणार बरोबर ना. फक्त त्या केसमध्ये इंटरसेक्शन पॉईंट तुम्ही फाइंड नाही करू शकत. म्हणजे h स्क्वेअर मायनस ab जर का 0 आला ना, पहा ना, अँगल बिटवीन टू लाईन्स काय असतो रे, अँगल बिटवीन टू लाईन्स इज tan θ इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ऑफ ab डिवाइड बाय a प्लस b बरोबर ना. h स्क्वेअर मायनस ab जर का 0 आला तर अँगल बिटवीन देम इज 0, म्हणजे लाईन्स पॅरलल असतील किंवा कोइन्सिडेंट असतील. म्हणजे h स्क्वेअर मायनस ab जर का 0 आला तर एनिथिंग डिवाइड बाय 0 इन्फिनिटी, मीन्स डज नॉट एक्झिस्ट, मीन्स इंटरसेक्शन पॉइंट डज नॉट एक्झिस्ट, हे तुम्हाला सांगतात इनडायरेक्टली इथून. येस गाईज, क्लिअर आहे. ठीक आहे, आणखीन थोडंसं डीपमध्ये जाऊया. पहा काय, नीट पहा, लक्षात द्या. तुम्ही हा विचार करा की मी हे जे पॉईंट सांगतोय आत्ता तुम्हाला नाही का, तर खरंच तुम्ही आत्तापर्यंत कुठे स्टडी केले आहेत का. ओके, असं नाही की हे सिलेबसचा पार्ट नाही, हा तर डेफिनेटली हा असा विचार तुम्ही केला पाहिजे एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर का प्रिपेअर करत असाल तर. मी काय सांगतोय थोडंसं नीट पहा. काय ॲज्युम करा और आपल्याला माहितीच आहे ॲक्च्युली, अँगल बिटवीन टू लाईन्स tan θ इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. यार ओके, हे पाठ आहे आम्हाला सर. मी सांगतो की h स्क्वेअर मायनस ab जर का 0 असेल म्हणजे दोन्ही लाईनचं अँगल 0 आहे दोघांमध्ये, म्हणजे लाईन एकतर पॅरलल असतील नाहीतर लाईन एकतर कोइन्सिडेंट असतील बरोबर. कसं ओळखणार पॅरलल की कोइन्सिडेंट आहे या केसमध्ये. तिथे ओके होतं ज्यावेळेस लाईन ओरिजिन मधून पास होत होती ना. आपण याच्या आधी कालच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन पाहिलं होतं. म्हणजे तिथे कंपल्सरी केलं होतं त्यांनी आपल्याला की यार ओरिजिन मधूनच पास व्हायचं दोन्ही लाईनला नाही का. दोन्ही लाईन जर का ओरिजिन मधून पास होत असतील आणि दोघांमध्ये पण जर का अँगल 0 पाहिजे असेल, बाय डिफॉल्ट इथूनच पास व्हायचं, सेमच डायरेक्शन पाहिजे, बाय डिफॉल्ट कोइन्सिडेंट असलं पाहिजे. तिथे पॅरलल हा वर्ड युजच नव्हता केला. पण इथे आपल्याला माहिती नाहीये की ते दोन्ही लाईन्स कोणत्या एका फिक्स पॉईंट मधून पास होत आहेत की नाही, माहित नाही आपल्याला. मे बी असं असू शकतं की दोन्ही लाईन एकतर पॅरलल असतील आणि दोन्ही लाईन एकतर कोइन्सिडेंट असतील. समजता हा पॉईंट तुम्हाला. हा एक मला डाऊट आहे, तुम्ही क्लिअर करू शकता का. पहा, आतापर्यंत जर का तुम्ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन स्टडी केला असेल तर मला हा डाऊट क्लिअर करून द्याल ना. कारण की भरपूर सारे स्टुडंट्स सोबत ज्यावेळेस मी बोलतो ना, ते म्हणतात की आमचं सर 60%, 70%, 80% सिलेबस ऑलरेडी झालेला आहे, पण येतं आम्हाला सर्व बऱ्यापैकी नाही का. आम्हाला आता MCQs फोकस करायचे जास्त. हे असं नसतं. इनकेस जर का तुमचं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस झाला असेल, मग मला ही गोष्ट जस्टिफाय करा प्लीज की कोइन्सिडेंट लिहू की पॅरलल लिहू. आता मी तुम्हाला सांगतोय केव्हा काय लिहायचं. पहा, हे तर 2 इक्वेशन आले होते, मान्य की नाही. हे जे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन होता ना इथे, पहा हा प्रोसेस लक्षात ठेवायचा आहे. हे कॅल्क्युलेशन पार्ट करण्याची गरज नाही, सोपं आहे खरं तर. नीट पहा प्रोसेस काय. हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, जिथे की लाईन ओरिजिन मधून पास नाही होत, कुठेतरी बाहेरून पास होतात. मग जर का 2 सेपरेट इक्वेशन फाइंड करायचे असतील तर एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये किंवा एक्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं होतं आणि हे असं काहीतरी केलं होतं बरोबर ना. मी तुम्हाला हे सांगतोय पहा, लाईन जर का कोइन्सिडेंट असतील ना रे, लाईन जर का कोइन्सिडेंट असतील म्हणजे दोन्ही लाईन सेमच आहेत, म्हणजे ऍक्च्युअलमध्ये हे 0 असायला हवं. हे 0 म्हणजेच हे 0 असायला हवं. हे जर का 0 असेल तर पहिल्या लाईनचं इक्वेशन काय बनणार, x इक्वल टू -2hy प्लस 2g डिवाइड बाय 2a प्लस और मायनस 0 तर विषय सुटला ना.
दुसऱ्या पण लाईनचं इक्वेशन असं बनेल x इक्वल टू मायनस 2hy प्लस 2g मायनस ऑफ 0 डिवाइड बाय 2a. म्हणजे एकदा प्लस 0 करा एकदा मायनस 0 करा, म्हणजे शेवटी दोन्ही तेच सेमच इक्वेशन बनतात. म्हणजे लाईन्स कोइन्सिडंट बनतात. म्हणजे लाईन्स काय बनतात? कोइन्सिडंट. म्हणजे हे जर का 0 असेल देन लाईन्स आर कोइन्सिडंट, पण हे जर का 0 नसेल लाईक काहीतरी येत असेल नाही का तर कोइन्सिडंट नाही, मग त्यावेळी लाईन असेल पॅरलल. पण आपल्याला कोइन्सिडंटचं लाईक डिस्कशन इतकं दिलेलं नाहीये, बट तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्याल फक्त तुम्ही हा. ओके गाईज, ठीक आहे. हे 0 असण्यासाठी हे पण 0 पाहिजे, हे पण 0 पाहिजे, इव्हन हे पण 0 पाहिजे. तिन्ही गोष्टी 0 पाहिजे तरच हे 0 होतं. अदरवाईज इथे वाय स्क्वेअरचा टर्म आहे, इथे वाय स्क्वेअर पुढे नाही आहे कुठे. मग इथे समजा 4y स्क्वेअर आला तर तिथे मायनस 4y स्क्वेअर आणण्यासाठी काही प्रोव्हिजन नाही आहे. सो म्हणून हे 0 पाहिजे, हे पण 0 पाहिजे, तो पण 0 पाहिजे. ठीक आहे. सो इन केस रे तुम्हाला जर का थोडंसं डिफिकल्ट वाटलं असेल, हे गेले 5 ते 10 मिनिट थोडंसं लाईक हेवी बाउन्सर गेलं असेल तर मी काय बोलतो, सोडून द्या बिंदास, काही प्रॉब्लेम नाही, सोडून द्या. समजलं असेल वेल अँड गुड. कारण की लॉजिक डेव्हलप करणे हाच आपला एम आहे. तरच आपण एंट्रन्समध्ये खूप तगडा स्कोर आणू शकतो. लॉजिक पाहिजे, बरोबर, थोडेसे कॉन्सेप्ट्स पाहिजे असे नाही का. ठीक आहे, चलो पहा आता नेक्स्ट. आता सर्व कॉन्सेप्ट्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके, तर आता आपण काय करतोय पहा, एक्सरसाइज नंबर 4.3 यातले सर्व इच अँड एव्हरी न्यूमरिकल आपण करणार आहे. ओके, तर पहा काय क्वेश्चन नंबर 1 ते बोलतो फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू 2, -1. ठीक आहे, फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाइन पासिंग थ्रू 2, -1. फाइन and parallel to the lines represented by this equation. तुम्हाला हे समजतं का, आठवतं का काही ax² + 2hxy + by² 0 ओरिजिन वरून पास होणाऱ्या दोन लाईन्स आहेत ना, दोन लाईन्स आहेत या, बरोबर. मी एक काम करतो, 2x² 3xy - 9y² 0 हे दोन्ही इक्वेशन लिहितो मी इथे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचं इक्वेशन आणि त्याचे फॅक्टर्स करतो. हे बरं, फॅक्टर्स वगैरे केल्यानंतर थोडंसं लाईक इथून कॉमन करायला लागतं, 2x कॉमन करा, 2x कॉमन करा. हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला अशा दोन लाईन्स येत आहेत, अशा दोन लाईन्स येतात. ते सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित पाहून घ्या काय. ओके, येस. त्यातली एक लाईन असेल पहा 2x - 3y 0 आणि दुसरी लाईन असेल पहा x + 3y 0. आता थोडंसं क्वेश्चन नीट समजून घ्या. काय म्हणतात पहा, फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दिस पॉइंट अँड पॅरलल टू दीज टू लाईन्स. म्हणजे इथून अशा लाईन्स काढायच्या आहेत जे की त्यांना पॅरलल आहेत. इथून अशी एक लाईन काढली मी जी की याला पॅरलल आहे, फाईन. इथून अशी एक लाईन काढली मी जी की याला पॅरलल आहे, बरोबर. मग या दोन लाईन्सचं आपल्याला जॉइंट इक्वेशन फाइंड करायचं आहे. हे बघा, एक सिम्पलचं लॉजिक आहे. जर का दोन लाईन पॅरलल असतील ना, तर x + 3y प्लस कॉन्स्टंट = 0 असं याचं इक्वेशन बनतं. x आणि y चे कोएफिशियंट ॲज इट इज कॅरी ओव्हर होतात, कारण की दोघांचा स्लोप सेम असतो दोन्ही लाईनचा. पहा, मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x बाय कोएफिशियंट ऑफ y -1/3. इथे पण पहा, मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x बाय कोएफिशियंट ऑफ y. सेम असं स्लोप आहे ना. सो स्लोप सेम मेंटेन ठेवण्यासाठी ना रे x आणि y चे कोएफिशियंट्स डायरेक्टली कॅरी ओव्हर केले पाहिजे. x + 3y इथे पण लिहायचं x + 3y डायरेक्टली. बट इथे कॉन्स्टंट येतो का, कारण की हा लाईन थोडी ना ओरिजिन म्हणून पास होतोय. एक काम करायचं, हा पॉईंट या लाईनवरती आहे म्हणजे या पॉईंटनी याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग हा पॉईंट मी याच्यात टाकतोय, टाका 2 टाकतोय, -1 टाकतो म्हणजे -3 बनतं, प्लस c = 0 बनतं. म्हणजे c चा व्हॅल्यू इथे मुलांनो 1 बनतो, 1 -1 तिकडे जाऊन +1 बनतो, बरोबर. म्हणजे या लाईनचा जो इक्वेशन आहे तो ऍक्च्युअलमध्ये x + 3y + 1 = 0 असा बनतो. सिमिलरली हा जो दुसरा लाईन आहे ना रे, या लाईन लाच पॅरलल हा लाईन आहे. म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय असलं पाहिजे, ॲज इट इज कॅरी करायचं 2x - 3y. फक्त इथे टाकायचं कॉन्स्टंट या पॉईंटनी याला सॅटिस्फाय केलं पाहिजे, बिकॉज दिस लाईन पासेस थ्रू दिस पॉईंट. म्हणजे हा पॉईंट याला नक्कीच सॅटिस्फाय केला पाहिजे. टाका 2 टाका 4 बनतो इथे, -1 टाका इथे +3 बनतो, प्लस c = 0 बनतो. दॅट मीन्स c चा व्हॅल्यू मुलांना -7 बनतो. टाका -7 इथे, काय बनतं मग 2x - 3y c -7 = 0. हा सेकंड लाईनचा इक्वेशन बनतो. आणि या दोन लाईनचा ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट कराल तर तुम्हाला कंबाईंड इक्वेशन मिळतो या क्वेश्चनचा. क्लिअर आहे, कॉन्सेप्ट क्लिअर आहे तुम्हाला इथं. ओके, आता हा प्रोडक्ट तुम्ही करायचा तुमच्यावरती, बरोबर करायचा आणि आन्सर मॅच करायचं, मागे चेक करायचं की आन्सर मॅच होता का. नाउ सी गाईज, नेक्स्ट सम काय बोलतात रे इथे, सेम क्वेश्चन वाटतोय मला तर हा पूर्णपणे. फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू 2, -3. म्हणजे इथून पास होणार आहे म्हणे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इथून पास होणार आहे म्हणे. ठीक आहे, अँड पॅरलल टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, ओके काय आहे x² + xy - y² 0. हे दोन लाईन्स आहेत ऍक्च्युअलमध्ये. मग या दोन लाईनला पॅरलल अशा लाईन इथून काढायच्या आहेत. पहा, या पॉईंटमधून या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ केली, या पॉईंटमधून या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ केली. पहा,
एक्झॅक्टली पॅरलल. आणि या दोन लाईन्सचा ना आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किंवा कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचं, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं, सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचं. येस, ठीक आहे यार, मला ना याचा स्लोप पाहिजे. याचा जर का स्लोप मला मिळाला तर मी असा विचार करतोय याचा स्लोप आणि याचा स्लोप सेम, ॲज लाईन्स आर पॅरलल, स्लोप्स आर इक्वल. याचा स्लोप माहिती, याचा पासिंग पॉईंट पण माहिती, म्हणजे याचं इक्वेशन निघू शकतो. असं एक थिंकिंग आहे बेसिक, नाही का. याचा पण जर का स्लोप निघाला तर याचा पण स्लोप निघतो, याचा पासिंग पॉईंट माहिती, याचा इक्वेशन निघतो, दोघांचे इक्वेशन काढले की मल्टिप्लाय करायचं फक्त, बरोबर. पहा हा जो इक्वेशन आहे याचे फॅक्टर्सच नाही पडत ऍक्च्युली, याचे फॅक्टर्स पडत नाही. तुम्ही करून पहा, फॅक्टर्स नाही पडत. ठीक आहे यार, फॅक्टर नाही पडत तर काय करणार आहे आता. हे पहा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मी याला एक्स स्क्वेअरने डिवाइड करतो जरा, नाही का. काल केलं होतं पहा आपण, एक्स स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर 1 बनतो, वाय बाय एक्स पहा ना, एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं इथं, नाही का. तर एक एक्स आणि हा एक्स कॅन्सल होतो, वाय बाय एक्स बनतो. एक्स स्क्वेअरने डिवाइड कराल इथं, एक्स स्क्वेअरने डिवाइड कराल तर वाय बाय एक्सचा होल स्क्वेअर बनतो. येस, हे बनलं असं काहीतरी, नाही का. याला आधी घेतो, पण एक काम करतो, साईन रिव्हर्स करून टाकतो डायरेक्टली. मायनसचा साईन प्लस केला, प्लसचा साईन मायनस केला, प्लसचा साईन अगेन मायनस केला, मायनस वननी मल्टिप्लाय केलं इनफॅक्ट. सो हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना रे, क्वाड्रॅटिक इक्वेशन समजतं का, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ज्याच्यामध्ये रूट्स आर गिवन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ वाय बाय एक्स. सो वाय बाय एक्स इज गिवन बाय मायनस ऑफ बी, बी किती आहे मायनस 1, मायनस ऑफ बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे हे पहा मायनस 1चा स्क्वेअर 1 असतो, मायनस ऑफ 4ac 4a इंटू सी, बरोबर, डिवाइड बाय ट्वाइस ए. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला, सबस्टिट्यूट केला मी तिथे. ओके, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे असं आलं. म्हणजे मला इथे असं समजतं की एक लाईन असं बनतं, y इज इक्वल टू 1 प्लस रूट 5/2 1 प्लस रूट 5/2 एक्स इकडे जाऊन मल्टिप्लाय, फाईन. दुसरा लाईन बनतो y इज इक्वल टू 1 मायनस रूट 5/2 एक्स इकडे जाऊन मल्टिप्लाय. असे दोन लाईन्स बनतात. एक काम करतो, याला आणतो इकडे, 2 इथे जातो, 2 इंटू वाय मायनस ऑफ हे आला इकडे, असा बनला. ठीक आहे ना, 2 इथे जातो, 2y हा इकडे आला परत, हा असा बनतो मायनस. आता मला एक गोष्ट समजते की समजा हा याचा इक्वेशन असेल आणि हा मे बी याचा इक्वेशन असेल, तर ना हा जो लाईन आहे ना, हा जो लाईन आहे ना, या लाईनचं इक्वेशन काय असणार माहिती का. या लाईनचं इक्वेशन मध्ये जो काही आहे तो ॲज इट इज लिहायचा इथं. काय लिहायचा, 2y मायनस ऑफ 1 मायनस रूट 5 इंटू एक्स प्लस फक्त कॉन्स्टंट एक्स्ट्रा लिहायचं. कॉन्स्टंट एक्स्ट्रा लिहायचा माहिती ना का लिहायचं, कारण की ही लाईन ओरिजिनहून पास थोडी नव्हते. सो कॉन्स्टंट प्रेझेंट असणार आहे इथं. सेम या लाईनमध्ये जे आहे ना ते ॲज इट इज इथे कॉपी करायचं. पहा काय आहे, 2y मायनस ऑफ 1 प्लस रूट 5 इंटू एक्स प्लस इथे फक्त कॉन्स्टंट लिहायला लागेल तुम्हाला. इथे C1 बोला तर इथे C2 बोला. कॉन्स्टंट कसे फाइंड करायचे, या पॉईंटनी याला सॅटिस्फाय केलं पाहिजे की नाही, बिकॉज दिस लाईन पासेस टू दिस पॉईंट, म्हणजे या पॉईंटने याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो कॉन्स्टंटचा व्हॅल्यू फाइंड करा, तोच इथे टाका, म्हणजे तो या लाईनचं इक्वेशन मिळेल. इव्हन तुम्हाला तसंच या लाईनचं पण इक्वेशन मिळेल, आणि दोन लाईनचं जस्ट प्रोडक्ट करायचं तुम्हाला, प्रोडक्ट, आणि मग कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचं आणि मागचा आन्सर चेक करायचा. येस, ठीक आहे, करून नाही दाखवत बिकॉज याच्या आधीचा सेम एक्झॅक्टली सेम सम होता, तो घेतला होता. ओके, तर पहा काय, ओके ठीक आहे. येस, हा आला. हे पहा ऑलरेडी आपण ना क्वेश्चन नंबर 1 मधला 1 आणि 2 केला, बरोबर. आता आपण करतोय क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 एका स्लाइडवरती मी इथे एक्सप्लेन करतोय. पहा काय बोलतायत, शो दॅट द इक्वेशन, हा इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स म्हणे. ठीक आहे, पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करायला काय पाहिजे, दोन कंडिशन असतात. दोन कंडिशन सॅटिस्फाय केलं की तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतो. कोणत्या दोन कंडिशन, एक तर असतं ते ABC HH GG FF इज इक्वल टू 0 पाहिजे, ही एक कंडिशन आहे, बरोबर ना. एक काम करतो मी जरा, एक पहा, लक्ष द्या. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जो दिला गेला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तो हा आहे. पहा ना, ॲज इट इज कॉपी केला मी इथे, x स्क्वेअर 2xy 2y स्क्वेअर ॲज इट इज कॉपी केला. पण आपल्याला माहिती की स्टँडर्ड पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असा असतो, x स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर 2gx 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हा स्टँडर्ड पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. फाईन, कंपॅरिझन करा. a चा व्हॅल्यू 1 मिळेल, 2hचा व्हॅल्यू 2 मिळेल, म्हणजे h चा व्हॅल्यू 1 मिळेल, b चा व्हॅल्यू 2 मिळेल, 2g चा व्हॅल्यू 2 मिळेल, 2g चा व्हॅल्यू जर का 2 मिळाला तर g चा व्हॅल्यू 1 मिळेल, 2f चा व्हॅल्यू 2 मिळतो म्हणजे f चा व्हॅल्यू अगेन 1 मिळतो, c चा व्हॅल्यू 1 मिळेल. यस, फाईन, टोटली ॲग्री. आता हा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन जर का पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पाहिजे असेल, हा इक्वेशन जर का पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पाहिजे असेल तर आणि दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. त्यातला फर्स्ट कंडिशन आहे हा ABC HH GG FF, बरोबर ना. असं पाठ करायचं, ABC HH GG FF, बरोबर. इट शुड बी इक्वल टू 0, बरोबर.
मग हे सर्व टाकलं रे मी, हे सर्वांच्या व्हॅल्यूज टाकल्या इथे. मला असं समजलं की हे 2 रोज सेम आहेत. आणि तुम्हाला माहिती डिटर्मिनंटमध्ये आपण शिकलं की जर का 2 रोज किंवा 2 कॉलम्स आयडेंटिकल असतील, सेम असतील, डिटर्मिनंट बाय डिफॉल्ट 0 होतोच. म्हणजे एक तर कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केली, बट दुसरी कंडिशनमध्ये प्रॉब्लेम देतोय. h स्क्वेअर मायनस ab पहा, h स्क्वेअर मायनस ab, h काय पहा, h व्हॅल्यू इज 1, 1 स्क्वेअर मायनस a इंटू b, a इंटू b b b करा, हे -1 बनतं. h स्क्वेअर मायनस ab तर पॉझिटिव्ह असलं पाहिजे, जे की इथे निगेटिव्ह बनतंय, जे की रॉंग आहे. रॉंग आहे म्हणण्यापेक्षा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नाही म्हणजे तो. त्याचं प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ना. सो दिस इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बिकॉज h स्क्वेअर मायनस ab हा निगेटिव्ह येतो, जो की पॉझिटिव्ह किंवा 0 आला पाहिजे. सेम यार क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणतात, शो दॅट द इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ते म्हणतात की शो दॅट तो रिप्रेझेंट करतोय असं प्रूव्ह करा म्हणे, म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतात असं प्रूव्ह करा म्हणे. तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन लिहिला किंवा जो गिव्हन इक्वेशन आहे तो लिहिला, स्टँडर्ड इक्वेशन लिहिला इथे, कंपॅरिझन करून ए बी एच जी एफ आणि सी सर्वांच्या व्हॅल्यू फाइंड केल्या आपण. मग काय, पहिली कंडिशन माहिती तुम्हाला, मॉड ऑफ ABC HH GG FF टाकून दिलं, सर्व व्हॅल्यूज टाकून दिलं, कॅल्क्युलेशन केलं, किती आलं, 0 आला. आलाच पाहिजे 0. जर का आला तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असू शकतो, नाही का. आणखीन एक कंडिशन आहे आपल्याकडे. कोणती कंडिशन आहे? सेकंड कंडिशन काय, h स्क्वेअर मायनस ab ना. पहा बरं जरा, h काय, h इज -1/2 चा स्क्वेअर केला 1/4 बनतो. मायनस ऑफ a चा व्हॅल्यू 2 आहे यार, फाईन. b चा व्हॅल्यू -3 आहे, -3 मायनस प्लस बनतं ना, मायनस प्लस बनतं ना, म्हणजे 1/4 प्लस 6 बनतं यार. 1/4 प्लस 6 काही येईल, पॉझिटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह तर नाही येतो, नाही का. म्हणजे हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. हा इक्वेशन, दॅट इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. फाईन. पहा चलो पुढच्या समोरती जातोय मी इथे. काय म्हणतात, शो दॅट द इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे यार, चलो ओके. परत सेम क्वेश्चन आहे. आणखीन पुढे काही म्हणतात का पहा, अँड ऑल्सो फाइंड अक्यूट अँगल बिटवीन देम. ठीक आहे, ते म्हणतात की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे असं प्रूव्ह करा. मला वाटतं हे तुमच्यावरती घ्याल का. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे हे प्रूव्ह करण्यासाठी 2 कंडिशन पाहिजे असतात आपल्याला. पहिली कंडिशन माहिती ना रे, ही वाली, ABC ओके, देन HH GG FF हॅज टू बी 0. मग हा गिव्हन इक्वेशन आहे, हा आपला स्टँडर्ड इक्वेशन आहे. कंपॅरिझन सर्व व्हॅल्यूज फाइंड करायच्या, टाकून द्यायच्या, सर्व व्हॅल्यू फाइंड करायच्या, याच्यात टाकायच्या. 0 येतं का पाहायचं, येतं 0 ॲक्च्युली. ओके, आता मी ते परत करून नाही दाखवते, प्रोसेस समजलाय तुम्हाला, बरोबर ना. आता मी काय करणार आहे, अँगल विचारतात ना ते पुढे, अँगलचे कॅल्क्युलेशन करणार आहे मी. बट अँगलचा फॉर्म्युला तर आपल्याला पाठ आहे. काय रे बाबा, tan θ = 2 √h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. दिस अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. 2 ॲज इट इज, h चा व्हॅल्यू 1/2 टाकला, मायनस ऑफ a b चा व्हॅल्यू टाकला, टाकून दिलं सर्व. काय एक्सप्लेन करणार यार, कॅल्क्युलेशनमध्ये काय एक्सप्लेन करणार. ठीक आहे, मी काल एक थोडेसे कमेंट्स पाहिले व्हिडिओवरती पहिलं, तर काही जणांचं असं रिक्वेस्ट होतं की ऑलरेडी सोल्युशन नका लिहून ठेवू. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ते केव्हा आहे माहिती का रे, ज्यावेळेस हा टाईम फेब्रुवारी किंवा मार्चचा असला असता, म्हणजे 2020चा फेब्रुवारी किंवा मार्च. मग तेव्हा ना ॲज अ टीचर मला एक गोष्ट क्लिअर होती की फेब्रुवारीपासून ते मे बी नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सिलेबस कव्हर करायचा, खूप सारा टाईम आहे, बरोबर ना. मग त्यावेळी मी काय केलं असतं की हे सर्व जे सोल्युशन आहे ना व्यवस्थित एकदम लिहिलं असतं. आणि डेफिनेटली हे सर्व जर का मी एक्सप्लेन करते वेळी जर का लिहीन तर नक्कीच थोडासा टाइम जास्त लागणार आहे. आता हा सम पूर्ण जर का 1 ते 2 मिनिटात होत असेल तर एक्सप्लेन लिहून वगैरे सर्व करायला जर का जाल तर मे बी 4 ते 5 मिनिट लागतील. म्हणजे 1 तासाच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त कंटेंट नाही कव्हर होऊ शकत, जो की आत्ताचं रिक्वायरमेंट आहे. हे प्लीज तुम्ही समजून घ्याल मुलांना. सध्याचं रिक्वायरमेंट आहे ना तो की यार म्हणजे झालं पाहिजे, कंटेंट जास्त मिळालं पाहिजे, कमी टाईममध्ये कंटेंट जास्त मिळालं पाहिजे. तुम्ही म्हणाल कशाची घाई आहे, सिलेबस संपवण्यासाठी एक प्रॉपर प्लॅन पण तर पाहिजे ना, जो की पहा आम्हाला माहिती की एक्झॅक्टली असं गेल्यानंतर सिलेबस संपतं करेक्ट टाईमवरती, बरोबर ना. तर हे तर बेसिक रिक्वायरमेंट आहे सध्या टाईमची. ओके, असे गाईज नेक्स्ट सम. काय म्हणतात इथं, फाइंड सेपरेट इक्वेशन ऑफ अ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन. हे जे आहे ना हे याचं आपल्याला सेपरेट इक्वेशन फाइंड करायचं. क्वेश्चन नंबर 5 करतोय मी इथे. ओके, सेपरेट इक्वेशन फाइंड करायचं. ठीक आहे, हे जो काही इक्वेशन त्यांनी इथे लिहिलं आहे, हा जो काही इक्वेशन त्यांनी लिहिला इथे, फाईन. मी थोडेसे कन्सिडरेशन्स करतो इथे. जसं की मी याला कॅपिटल एक्स बोलतोय, ठेवणार का बोलतोय, हे बघा मी एंडला कॅपिटल एक्स जो आहे ना त्याला परत वापस तोच ठेवणार आहे.
म्हणजे काही प्रॉब्लेम तर नसला पाहिजे ना. मी याला ना कॅपिटल एक्स बोलतो, याला कॅपिटल एक्स बोलला, याला मी कॅपिटल वाय बोलतो, ठीक आहे ना, याला कॅपिटल वाय बोलतो. हा ठीक आहे, चलो टाकून दिलं सर्व असं. सो एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 3x वाय प्लस 2 वायचा स्क्वेअर. यार हे तर क्वाड्रेटिक बनतं, एक्स क्वाड्रेटिक आहे हा. तर याचे फॅक्टर्स जर का केले तर -2xy आणि -xy, -2xy -xy इज -3xy, डन. आणि प्रोडक्ट पण पहा ना, मायनस मायनस प्लस 2x² y², प्रोडक्ट पहा 2x² y², हा मॅच होतो. फॅक्टर्स केले, कॉमन केला, इथे x कॉमन केला, ब्रॅकेटमध्ये x मायनस ऑफ 2y, मायनस ऑफ y कॉमन केला, x मायनस ऑफ 2y इज इक्वल टू 0. फर्स्ट ब्रॅकेट हे मायनस आहे बरोबर, सेकंड ब्रॅकेट हा जो काही आहे तो ब्रॅकेट सेकंड इज इक्वल टू 0. मग याच्यानंतर काय करायला लागतं आपल्याला, तर हे इज इक्वल टू 0 और तो इज इक्वल टू 0. म्हणजे एकतर पहा हे कॅपिटल एक्स जो आहे ना, कॅपिटल एक्स जे ॲझ्युम केलं होतं त्याला ते टाकून द्या बरं इथे कॅपिटल एक्सला. इव्हन कॅपिटल वायला पण जे ॲझ्युम केलं ते टाकून द्या. सेम कॅपिटल एक्सला जे ॲझ्युम केलं, कॅपिटल वायला जे ॲझ्युम केलं ते टाकून द्या. असे दोन इक्वेशन मिळाले ना तुम्हाला असे, यांचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करायचं की फक्त सेपरेट काढायचं होतं. ओके, फक्त सेपरेट इक्वेशन फाइंड करायचं होतं. यस, काढला आपण, काढला ना सेपरेट इक्वेशन. इव्हन याचा जो सेकंड सबटाईप आहे ना तो पण सेमच असणार आहे, जो की नेक्स्ट स्लाइडवरती मी इथे करून ठेवलेला आहे. ओके, तर मग सांगा, मी हे एक्सप्लेन करण्याची गरज नाही की बिकॉज ऑलरेडी मी तुम्हाला याचं सोल्युशन दिलं इथे. सो व्हिडिओ पॉज करा हवं तर, आणि तुम्ही पण हा सम करा, सेकंडवाला सम करा आणि हा सोल्युशन तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे, इनकेस जर का तुम्हाला तो सम नाही आला तर. मी जातोय पहा आता पुढच्या समवरती. एक मिनिट, ठीक आहे, आय गेस हा स्लाइड रिपीट झाला. ठीक आहे, चलो क्वेश्चन नंबर 6 आय गेस थोडासा गायब झाला, थोडासा आधीच्या स्लाइडवरती हा वाला 6 आहे. ठीक आहे यार, चलो फाईन. मी थोडीशी हिंट्स देतोय फक्त की हा क्वेश्चन नंबर 6 कसा करायचा. ॲक्च्युली एक स्लाइड बेसिकली चुकीमुळे आय गेस डिलीट झाली किंवा मे बी लाईक स्लाइड नव्हतीच या प्रेझेंटेशनमध्ये. ठीक आहे, तर हे ऑलरेडी लिहिलेलं आहे, सो मला या छोट्याशा जागी हे एक्सप्लेन करायला लागेल. प्लीज ॲडजस्ट करून घ्याल. काय म्हणतात पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द फॉलोइंग इक्वेशन्स रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ते असं म्हणतायत की हा ना पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जर का असेल तर केचा व्हॅल्यू फाइंड करा, असं ते आपल्याला सांगतात. आता मग तुम्ही सांगा मला की हा जर का पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल रे, याला काय करतो माहिती का मी, हे पहा ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 शी कंपेअर करतो. कंपेअर केल्यानंतर मला असं समजतं की x² एचा व्हॅल्यू 3 आहे. चलो एचा व्हॅल्यू 3 लिहितो इथे. फाईन. 2hचा जो व्हॅल्यू आहे तो 10 आहे. 2hचा जो व्हॅल्यू आहे तो आहे 10, म्हणजे hचा व्हॅल्यू इथून काढू शकाल ना. ठीक आहे, बीचा व्हॅल्यू 3 आहे. ओके फाईन, बीचा व्हॅल्यू 3 आहे. फाईन. x सोबत 2g आहे, इथे x नाहीच आहे, म्हणजे 2g इथे 0 आहे डायरेक्टली, नाही का. x नाहीच आहे म्हणजे 0 असणार, नाही का, म्हणजे gचा व्हॅल्यू 0 बनणार आहे. ठीक आहे यार, ओके. पुढे पहा काय, 2f yच्या सोबत 2f आहे, yच्या सोबत 16 आहे. 2f इज इक्वल टू 16, दॅट मीन्स f इज इक्वल टू 8. f इज इक्वल टू 8 अँड c इज इक्वल टू काय बोलतात, k बोलतात. हे सर्व असं आहे. ते आपल्याला असं सांगतात की हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे म्हणे, आहे. पण आपल्याला माहिती हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जर का पाहिजे असेल तर ते असतं ना a b c h h g g f f हॅज टू बी 0 तो 0 असला पाहिजे की नाही. मग सर्व गोष्टींच्या व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे. a आहे, b आहे, c, देन h, चा h, g आहे, f आहे, सर्व गोष्टी आहेत ना. फक्त इथे c हा k च्या फॉर्ममध्ये, म्हणजे यातल्या सर्व गोष्टी माहिती आहेत मला, सर्व गोष्टी माहिती आहेत. फक्त c च्या जागी k ठेवायचा आहे. आणि त्याचा जो मॉड आहे, डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतं ना आपल्याला, सो त्याचा डिटर्मिनंट हा 0 असला पाहिजे. म्हणजे केचा ऑटोमॅटिकली तुम्हाला व्हॅल्यू निघून जाईल. केचा व्हॅल्यू ऑटोमॅटिकली तुम्हाला इथून निघून जाणार आहे मुलांना. येस और नो. पहा पुढे, यातला सेकंड एक्झाम्पल पण याला काही ऑब्जेक्शन नाही, सेमच प्रोसेस आहे. परत काय करायचं माहिती का, परत यार सेमच ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. सेम प्रोसेस यार, परत सेम प्रोसेस. कम्पेअर करा. इथे x² वाला टर्म आहे का सेकंड एक्झाम्पलमध्ये, नाही आहे, म्हणजे एचा व्हॅल्यू इथे 0 असला पाहिजे. a शुड बी इक्वल टू 0. फाईन. xy आहे, इथे पण आहे xy. 2hचा व्हॅल्यू k आहे. किती 2hचा व्हॅल्यू जो आहे तो आहे k, म्हणजे hचा व्हॅल्यू असला पाहिजे k/2. फाईन. y² सोबत b आहे, इथे पहा y²च नाही यार, म्हणजे b चा व्हॅल्यू 0 असला पाहिजे इथे. x च्या सोबत 2g आहे, x च्या सोबत 10 आहे, 2g 10 आहे, म्हणजे g चा व्हॅल्यू 5 आहे. g चा व्हॅल्यू किती आहे 5. फाईन. 2f 6 आहे, म्हणजे f चा व्हॅल्यू 3 आहे, f चा व्हॅल्यू किती आहे 3 आहे. अँड देन c चा जो व्हॅल्यू आहे तो आहे 4. c चा जो व्हॅल्यू आहे तो आहे 4. आणि परत तीच कंडिशन, परत कोणती कंडिशन, a b c h h g g अँड देन f f हॅज टू बी 0. हे 0 असलंच पाहिजे, हे 0 असलंच पाहिजे.
टाका यार ABC, सर्वांच्या व्हॅल्यू माहिती, फक्त आणि फक्त h ची व्हॅल्यू k/2 च्या फॉर्ममध्ये माहिती, बाकी सर्व माहिती फक्त मला h ची व्हॅल्यू k/2 च्या फॉर्ममध्ये माहिती. म्हणजे हे जर का सिम्प्लिफाय कराल, याचं डिटर्मिनंट जर का 0 ला इक्वेट कराल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला k चा व्हॅल्यू मिळून जाईल. सो सिमिलरली हा जो लास्ट सम आहे तो पण एक्झॅक्टली तसाच करायचा आहे. ओके, हे 3 सम हा तुमचा क्लासवर्क किंवा समजा होमवर्क असेल. मी एक्सप्लेन तर केलं पहा कसं करायचं आहे. ओके, फक्त मी कॅल्क्युलेशन करून नाही दाखवलेलं, मॅन्युअल कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं नाही आहे फक्त. ओके, इतकंच आहे फक्त. ठीक आहे, हा पण झाला होता आपला कॅपिटल X कॅपिटल Y कन्सिडर करायचा. ओके, चलो आता जातो मी क्वेश्चन नंबर 7 वरती. पहा काय म्हणतात क्वेश्चन नंबर 7. इथे असं म्हणतात ते की find P and Q if the equation represent pair of perpendicular line. तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर लाईन, दोन लाईन परपेंडिक्युलर केव्हा असतात? परपेंडिक्युलर लाईनचा पण एक कंडिशन असतो नाही का? काय कंडिशन असतो? a+b 0 पाहिजे असतो त्याला. मुलांनो परपेंडिक्युलर लाईनला ना a+b 0 पाहिजे असतो. काय ते म्हणतात की हा जो इक्वेशन आहे इट रिप्रेझेंट्स पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स म्हणे. ठीक आहे चलो. ओके, हा जो इक्वेशन आहे त्यांनी दिला, आपल्याला माहिती हा स्टँडर्ड इक्वेशन आहे. x² 2hx5 by² 2gx 2fy + c = 0. कम्पेअर करायचं, कम्पेअर सर्वांच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. अशा a ची व्हॅल्यू, 2h ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, 2g ची व्हॅल्यू, f ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू, सर्वांची व्हॅल्यू फाइंड केली मी इथे. मला एकच माहिती, जर का लाईन परपेंडिक्युलर असेल, फॉर परपेंडिक्युलर लाईन्स a+b हॅज टू बी 0. a चा व्हॅल्यू पहा, a चा व्हॅल्यू p आहे, b चा व्हॅल्यू पहा b चा व्हॅल्यू 3 हॅज टू बी 0, म्हणजे p चा व्हॅल्यू -3 असायलाच हवा. ते म्हणतात p आणि q चा व्हॅल्यू फाइंड करा. आपण काढलाय p चा व्हॅल्यू, फक्त p काढलाय ना आपण. मग आता q चा कसा काढायचा व्हॅल्यू हे पहा ना, या कंप्लीट इक्वेशन मध्ये p आणि हा जो आहे q हे दोन अननोन आहेत. p चा काढलाय, q चा काढायचा आहे. एक गोष्ट मला माहिती, काय मॉड तो पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स आहे, म्हणजे दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत. बट दोन लाईन परपेंडिक्युलर लाईन असण्याच्या आधी तो पेअर ऑफ लाईन आहे. समजतं का? म्हणजे तो पेअर ऑफ लाईन तर आहेच आहे, प्लस एकमेकांना परपेंडिक्युलर पण आहे. सो परपेंडिक्युलरचा कंडिशन यूज केला आणि आपण फाइंड केला p. आता मी म्हणतो की ते पेअर ऑफ लाईन पण तर आहेच ना, पण पेअर ऑफ लाईन असण्याची कंडिशन काय आहे? ABC HH GG FF हॅज टू बी 0. मग समजतं का तुम्हाला? a ची व्हॅल्यू माहित नाहीये, p आहे, बट p तर काढलाय आपण, म्हणजे a ची व्हॅल्यू माहिती असं समजायचं. A B C सर्व माहिती नाही का, फक्त C माहिती नाहीये. C च्या जागी फक्त इथे Q टाकायचा, बाकी सर्वांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. A माहिती, H माहिती, G माहिती, सर्व गोष्टी माहिती टाकून द्या. मग फक्त C च्या जागी फक्त Q ठेवायचा आहे, याला 0 शी इक्वेट करायचं आहे आणि Q चा व्हॅल्यू तुम्हाला इथे फाइंड करायचा आहे. Q चा व्हॅल्यू किती बनतो मुलांना? -8 बनतो. बरोबर ना? डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर. आता पहा मुलांना, तुम्ही जर का हे पण एक्सपेक्ट करत असाल माझ्याकडून या स्टेजला, आत्ताच्या टाइमला, सो डेफिनेटलीच काही ना काहीतरी चुकतंय. लाईक तुमचं चुकतंय काहीतरी, की तुम्हाला डिटर्मिनंट पण सॉल्व्ह करून पाहिजे का? इतकं कसं मागू शकतो? डिटर्मिनंट सॉल्व्ह करता आलाच पाहिजे. बरोबर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. सेम आहे क्वेश्चन. फाइंड P and Q इफ द इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ पॅरलल लाईन. हा जो इक्वेशन आहे पेअर ऑफ पॅरलल लाईन रिप्रेझेंट करतोय असं ते म्हणतात. हा इक्वेशन तर गिव्हन इक्वेशन त्यांनी दिलेला आहे, त्यांनी दिलेला हा इक्वेशन आहे. ओके, त्यांनी दिलेला हा इक्वेशन आहे. बट आपल्याला माहिती जनरल फॉर्मॅट तर असा असतो, x² 2hxy by² 2gx 2fy + c = 0. कंपॅरिझनने सर्वांच्या व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून जातात, सर्वांच्या व्हॅल्यू मिळतात. बरोबर. आता याच्यामध्ये काय पहा, a चा व्हॅल्यू 2, 2h चा व्हॅल्यू 8 म्हणजे h चा व्हॅल्यू 4. ओके, b चा व्हॅल्यू p आहे, b चा व्हॅल्यू p आहे, म्हणजे b माहित नाही. ठीक आहे, चलो. ओके, 2g चा व्हॅल्यू q आहे, म्हणजे g चा व्हॅल्यू q/2 असणार आहे. बाकी f काढला सेम आणि c पण काढला मी. ते म्हणतात की हा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे तर तो पॅरलल लाईनचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे, चलो. पॅरलल लाईन म्हणजे काय? h² - ab हॅज टू बी 0. जर का लाईन्स पॅरलल असतील ना तर h² - ab 0 असायलाच हवं. कंडिशनच आहे ना, कंडिशनच आहे, पॅरलल लाईनची कंडिशन आहे. सो h ची व्हॅल्यू माहिती का? h ची व्हॅल्यू 4 आहे, टाकला 4. -a ची व्हॅल्यू 2 आहे, टाकला b चा व्हॅल्यू p आहे, टाकला p चा व्हॅल्यू तुम्हाला 8 मिळतो. येस, फाईन. याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की जर का तो पेअर ऑफ पॅरलल लाईन असेल, म्हणजे दोन लाईन पॅरलल आहेत ते त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे तो पेअर ऑफ लाईन तर आहेच ना तो. आणि पेअर ऑफ लाईन असण्याची कंडिशनच ती ही आहे, ABC HH GG FF सर्व गोष्टी टाकून द्या. एकच फक्त अननोन असतो Q, तो इथे निघून जातो, तो डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर. येस, ठीक आहे. चला आता पुढे पहा, क्वेश्चन नंबर 9. पहा आता 1-2-3 क्वेश्चन चांगले आहेत, याला थोडंसं जास्त टाइम देतोय मी. ओके, तर काय म्हणतात पहा, इक्वेशन्स ऑफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम.
पॅरेलोग्रामच्या अपोजिट साइड्सचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दिलाय त्यांनी. नीट बघा, इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ पॅरेलोग्राम. पॅरेलोग्राम आहे हा इक्वेशन, हा लाईन आणि हा लाईन, पेअर ऑफ अपोजिट साइड्स चा पेअर ऑफ इक्वेशन दिलाय, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन दिलाय और कंबाइंड इक्वेशन दिलाय. अपोजिट साइड्स चा कंबाइंड इक्वेशन त्यांनी दिलाय. म्हणजे हा जो इक्वेशन आहे ना, हा इक्वेशन मी एक काम करतो, तो इक्वेशन जस्ट लिहिला मी आधी इथे नाही का, मग फॅक्टर्स केले, -7x ला -6x -x केला, बरोबर. फॅक्टर्स केल्यानंतर हे असे ब्रॅकेट वगैरे करून हे असा बनलाय पहा. एकतर x - 1 = 0 नाहीतर x - 6 = 0. दॅट मीन्स एकतर x = 1 नाहीतर x = 6 असे दोन इक्वेशन बनतात. एक काम करतो, थोडंसं आणखी इमॅजिनेशनसाठी मी डायरेक्टली डायग्रामच ड्रॉ करतो. काय x = 1 और x = 6. x = 1 म्हणजे समजतं, x ऍक्सिस वरती 1 वरती जायचं व्हर्टिकल लाईन, दिस इज x = 1 वाला लाईन, दिस इज x = 1 वाला लाईन ना. x = 6 समजतं, x ऍक्सिस वरती 6 वरती जायचं, x ऍक्सिस वरती 6 6 6 6 6 देन व्हर्टिकल लाईन, दिस x = 6 वाला लाईन. यस, ओके. देन आणखीन काय बोलतात ते परत वाचतो मी. इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ पॅरेलोग्राम. अपोजिट साइड्स ऑफ पॅरेलोग्रामचा कंबाइंड इक्वेशन दिलाय. एवढेच दोन अपोजिट साइड आहेत का? हे दोन अपोजिट साइड नाही आहेत का? मग या पण दोन अपोजिट साइडचा कंबाइंड इक्वेशन म्हणजे मल्टिप्लाय केलेला इक्वेशन हा आहे असं ते म्हणतात. पण आपल्याला मल्टिप्लाय केलेला इक्वेशन नाही, आपल्याला सेपरेट वाला इक्वेशन पाहिजे. सो याचं जर का सेपरेट करायचं असेल तुम्हाला, सो y² ला y² -14x ला -10y -4y 40 फॅक्टर्स करायचे, कंबाईन वगैरे सर्व करून, लाईक फॅक्टर्स वगैरे सर्व करून, ओके, ब्रॅकेट वगैरे करून हे असं बनतं काहीतरी. y = 4 and y = 10 असे इक्वेशन बनतात. रिप्रेझेंट करा. y = 4 कसं असणार रे? y = 4 म्हणजे y ऍक्सिस वरती 4 वरती जा आणि ड्रॉ करा. चलो, y = 10 म्हणजे कसं, y ऍक्सिस वरती 10 वरती जा आणि ड्रॉ करा. यस, दिसतोय का इथे कुठे पॅरेलोग्राम? मला वाटतं हा तो पॅरेलोग्राम आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. हा आणि हा एक लाईन, हा तो पॅरेलोग्राम आहे. ओके, ठीक आहे, डन. काढायचं काय पण ते म्हणतात फाइंड जॉईंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल. यार डायगोनलचं जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं. डायगोनलचं जॉईंट इक्वेशन म्हणजे समजतं का? पहिले डायगोनलचं इक्वेशन काढायला लागेल. मला एक गोष्ट समजते, हा पॉईंट 1 आहे आणि हा पॉईंट 4 आहे नाही का, म्हणजे हा जो पॉईंट आहे ना, दिस इज 1,4 1,4. ठीक आहे, पहा 6 4 6,4 6 10 6,10 1 10 1,10 बरोबर. आपण डायगोनलचे एंड पॉईंट तर फाइंड केले की नाही? आता डायगोनल फाइंड करा. हा डायगोनल फाइंड करू शकता का? हा वाला डायगोनल फाइंड करू शकता का? तुम्हाला माहिती लाईनचं इक्वेशन काय असतं? लाईनचं इक्वेशन हा y - y1 = m × x - x1 असतं, बरोबर ना. समजा मी याला x1 y1 बोलतो आणि मी याला x2 y2 बोलतो. इथे m असतं, y - y = m × x - x1. m म्हणजे स्लोप असतं, स्लोप म्हणजे y2 - y1. पहा 10 - 4 दॅट इज 6 डिवाइड बाय x2 - x1. 6 - 1 दॅट इज = 5 असं काहीतरी बनेल तो, करेक्ट. सो y - y1 चा व्हॅल्यू काय रे? y1 चा व्हॅल्यू 4 बनतो, दॅट इज = 6/5 × x - x1 चा व्हॅल्यू 1 बनतो. क्लिअर आहे गाईज? सो मल्टिप्लाय करा, हा 5 इथे जातो, सो 5y बनतो तो -20 दॅट इज = 6x - 6x - 6. सो इकडे करा 6x - 5y -5y इज इक्वल टू -20. तिकडे गेला की हा -6 तिकडे जाऊन +6 बनतो, म्हणजे तो बनतो -14 असं काहीतरी बनून जातं. और -14 पण इकडे आणा यार, काही फरक नाही पडत. म्हणजे एक डायगोनल आला की नाही. याच्यानंतर हा डायगोनल येईल का तुम्हाला? हा डायगोनल तुम्ही म्हणणार कसं काढणार? कसं काढणार? सेम काढणार ना. या डायगोनलचं इक्वेशन कसं काढणार? पहा इथे लिहितोय लाईनचं इक्वेशन, कोणत्याही लाईनचं इक्वेशन y - y1 = m × x - x1 असं असतं. सो y - y1 काय रे? या डायगोनलचं पासिंग पॉईंट काय? याला x1 y1 बोला, याला x1 y1 बोला आणि याला x2 y2 बोला. काय फरक पडतो? असे उलटं केलं तरी चालतं, काय काही प्रॉब्लेम नाही. सो y - y1 व्हॅल्यू इज 10, ओके, दॅट इज = m. स्लोप तर माहित नाही यार, x - x1चं व्हॅल्यू काय? 1 आहे, ओके. स्लोपचा व्हॅल्यू काय असतो? या लाईनच्या स्लोपचा व्हॅल्यू काय असतो? y2 - y1 बाय x2 - x1 म्हणजे 4 - 10 4 - 10 4 - 10 -6 बनतो डिवाइड बाय 6 - 1 दॅट इज = 5 बनतो. यस गाईज, हा तिकडे जातो, मल्टिप्लाय वगैरे करून लाईनचं इक्वेशन बनतो काहीतरी. म्हणजे दोन डायगोनल बनले की नाही? तुम्हाला विचारतात काय? फाइंड जॉईंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल ना.
दोन्ही डायगोनलचे इक्वेशन आले. अरे हा पहिला डायगोनल याला सिम्प्लिफाय करायला, सेकंड डायगोनल येतो आणि त्या दोघांना काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय कंबाईंड इक्वेशनसाठी. करेक्ट ना? समजलंय सम? पहा आता हा वाला जो सम आहे ना, हा थोडंसं लाईक डिफिकल्ट आहे काइंड ऑफ. ओके, सो मी काय करतो, आधी हा वाला सम सांगतो, मग त्याच्यानंतर त्या समवरती जाऊया आपण. ओके, पहा आता ते काय बोलतात, फाइंड coordinates of point of intersection of lines represented by this equation. ते जे दोन लाईन आहेत ना, त्यांचा आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करायचा आहे. त्या दोन लाईनचा आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करायचा आहे. ओके, पहा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा हा इक्वेशन, दोन लाईनचा हा इक्वेशन आहे. ओके, याला मी कम्पेअर करतोय रे, किंवा मी याला जर असं लिहू का, पहा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, एक्स वाय वाला नाही आहे म्हणजे 0xy मायनस वाय स्क्वेअर ॲज इट इज, 2x मायनस 2x आहे, वाय वाला टर्मच नाही म्हणजे इथे 0 वाय लिहितो आणि 1ला ॲज इट इज 1. देन वी विल कम्पेअर दिस विथ दी स्टँडर्ड इक्वेशन. एचा व्हॅल्यू, एचचा व्हॅल्यू, बीचा व्हॅल्यू, जीचा व्हॅल्यू, एफचा व्हॅल्यू, सीचा व्हॅल्यू, सर्वांचे व्हॅल्यूज निघतात आपल्याला असे, नाही का? सर्वांचे व्हॅल्यू निघाले. डन. पुढे काय, पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला आपण स्टडी केलाय. जर का पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन दिला असेल तर तो जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो ना, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, त्याचा हा फॉर्म्युला असतो. मी असंही म्हणलं होतं नाही का की बुकमध्ये AB मायनस एच स्क्वेअर दिला. करेक्ट ना? सो हा तो फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला पाठ पाहिजे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे आणि या फॉर्म्युलामध्ये या सर्व व्हॅल्यूज तुम्हाला इथे टाकायच्या. या फॉर्म्युलामध्ये मुलांना या सर्व व्हॅल्यूज टाकाल तुम्ही. ओके, जे काही ए बी एचची व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू, एफची व्हॅल्यू, सीची व्हॅल्यू, सर्व व्हॅल्यूज तुम्ही इथे टाकून द्या. व्हॅल्यूज टाकल्यानंतर तुम्हाला हे 1,0 असा आन्सर मिळतो इथे. येस, सो 1,0 इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. करेक्ट आहे? ठीक आहे. तर पहा क्वेश्चन नंबर 10 करतो आता आपण. बोललो होतं ना हा थोडासा हेवीवाला क्वेश्चन आहे, डिफिकल्टवाला क्वेश्चन आहे. तर हा एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता पहा टाइम जाईल. लास्ट क्वेश्चन आहे आपला, इथे आपला 4.3 एक्सरसाइज नंबर 4.3 संपून जातो हा क्वेश्चन केल्यानंतर. पहा काय ते बोलतात, ट्रायंगल OAB इज फॉर्म्ड बाय लाइन्स. ओके, काम करतो थोडंसं डायग्राम वगैरे पण ड्रॉ करतो व्यवस्थित समजण्यासाठी. ट्रायंगल OAB, OAB माहित नाही यार कसा ट्रायंगल आहे. ट्रायंगल OAB इज फॉर्म बाय लाइन्स, काहीतरी लाइन्स आहेत यार त्या, पण हे लाईन पाहून इतकं समजलं पाहिजे तुम्हाला, त्या लाईन्स पाहून तुम्हाला हे समजलं पाहिजे ॲटलिस्ट की त्या दोनही लाईन ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईन्स आहेत. त्या दोन्ही लाईन्स मुलांना ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईन्स आहेत. सो प्रोसिजरमध्ये तुम्ही असं डायग्राम आधी ड्रॉ केला पाहिजे, इमॅजिन झालं पाहिजे ॲक्च्युली. या त्या दोन लाईन्स आहेत. ओके, लिहू का मग मी इथे एक काम करतो, या लाईनच्या जागी इथे या दोन लाईन्सच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 4xy ओके प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं लिहून टाकतो नाही का. या दोन लाईनचा कंबाईंड इक्वेशन येतो. यस, ठीक आहे. पुढे काय म्हणतात ते, आणखीन एक लाईन आहे म्हणा, 2x प्लस 3y मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. काय 2x प्लस 3y मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0 अशी एक लाईन आहे म्हणे. सो हे दोन लाईन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आणि तो वाला लाईन ते ट्रायंगल बनवतात म्हणे. ट्रायंगल OAB इज फॉर्म बाय दीज टू लाईन्स अँड दॅट अनदर लाईन. ट्रायंगल बनवतात असे नाही का. ठीक आहे, ओके. मग ते म्हणतात फाइंड इक्वेशन ऑफ मीडियन ऑफ अ ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम O म्हणजे ओरिजिन असतो काय. हा O आहे, हा A आहे आणि हा B आहे. आपल्याला ते असं विचारतात फाइंड इक्वेशन ऑफ मीडियन. मीडियन म्हणजे समजतं का तुम्हाला, हा जो मिड पॉईंट असतो ना, हा मिड पॉईंट, हा जो साईड आहे या साईडचा एक्झॅक्टली मिड पॉईंट, वर्टेक्स पासून अपोजिट साईडच्या मिड पॉईंट वरती ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे, दिस इज नथिंग बट मीडियन. याला मी M बोलतो, M मिड पॉईंट येतो. ओके, सो हा जो मीडियन आहे ना, तर या मीडियनचं इक्वेशन फाइंड करा असं ते आपल्याला सांगतायत. पहा ना, फाइंड द इक्वेशन ऑफ मीडियन ऑफ अ ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम पॉइंट O. वरतून जो मीडियन ड्रॉ करता ना, या मीडियनचं इक्वेशन फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, तर सर्वात पहिले तर हे क्लिअर करायला मीडियन काय जर का माहित नसेल तर, अपोजिट साईडचा मिड पॉईंट, वर्टेक्स टू अपोजिट साईडचा मिड पॉईंट कनेक्ट करायचा मीडियन बनतो. ठीक आहे, तर पहा मुलांना, आता हा क्वेश्चन येण्यासाठी ना आणखीन एक थोडीशी गोष्ट तुम्हाला आधीपासून माहिती पाहिजे. कोणती गोष्ट पहा सांगतो मी तुम्हाला, लक्षात आलं काय. एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू तर खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला एक पॉईंट आहे छोटासा 10th मधला, एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर.
या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतात. म्हणजे कोणताही इक्वेशन असणार आहे लाईक से एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस से 2 इज इक्वल टू 0. मग या इक्वेशनला ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाय करतो एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0 फॅक्टर्स वगैरे करतो नाही का, म्हणजे एक्स कॉमन केलं तर एक्स प्लस 2 बनतो इथे, प्लस 1 कॉमन कराल तर इथे एक्स प्लस 2 बनतो अगेन, दॅट इज इक्वल टू 0 बनतो. सो फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस 1 बनणार, सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 2 बनणार, दॅट इज इक्वल टू 0 बनणार. बरोबर, म्हणजे एकतर एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0 असं बनून जातं की ना. म्हणजे एकतर एक्स इक्वल टू -1 काय रे, एक्स इक्वल टू -1 नाहीतर एक्स इक्वल टू काय -2 असे दोन रूट बनतात की नाही. बरोबर, मग या दोन रूटचा जो ऍडिशन असतो सम ऑफ रूट्स, पहा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळतात x1 आणि x2. मग त्या दोन व्हॅल्यूचा सम ऍडिशन हे -b/a असतं. किती असतं, -b डिवाइड बाय a असतं. -b हे पहा इथे एक्सच्या सोबत जो आहे त्याचा उलटा करायचा, -b डिवाइड बाय a असतो. सम ऑफ रूट्स इज -b/a अँड प्रोडक्ट ऑफ रूट दोघांचा प्रोडक्ट हा c/a असतो. ऍक्च्युअल मध्ये या सम मध्ये प्रोडक्ट लागणार नाहीये, पण तरी पण हा फॉर्म्युला जस्ट माहिती पाहिजे म्हणून मी इथे रिप्रेझेंट केलेला आहे. तो बघायचं का करून, हे पहा बरं, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतोय तुम्हाला इथं, एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. एचा व्हॅल्यू काय रे 1, ओके एचा व्हॅल्यू 1, बीचा व्हॅल्यू काय 3, ठीक आहे बीचा व्हॅल्यू 3, सीचा व्हॅल्यू काय 2, सीचा व्हॅल्यू 2. काय म्हणतात सम ऑफ रूट -b/a म्हणजे काय -3/a काय 1, म्हणजे रूटचं ऍडिशन केलं की -3 बनतं म्हणे. -1 -2 ऍडिशन केलं तर -3 बनतं. हा येस करेक्ट आहे. प्रोडक्ट ऑफ रूट काय रे c/a बनतात ना, c काय रे 2 आहे, a काय आहे 1 आहे, 2/1 कराल तर 2 बनतं, म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट 2 बनतं असं हे सांगतो फॉर्म्युला. पण ऍक्च्युअल मध्ये प्रोडक्ट करून पहा -1 × -2 -, प्लस बनतं 1 × 2 2 बनतो. हा बनतोय ना, तेच तर बोलतोय. त्याचं गरज पडणार आहे आपल्याला इथे, त्याचं गरज आपल्याला पडणार आहे. ओके ठीक आहे, हे रब करतो थोडंसं. ठीक आहे यार, पहा आता पुढे. ओके ठीक, काय पहा, तर तुम्ही एक काम करतो, मी ना हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि हा लाईन जर का दोघांचे इक्वेशन सिम्प्लिफाय करेन नाही का, कधीही दोन कर्वचे इक्वेशन सिम्प्लिफाय केले की त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट मिळत असतो. मग या दोघांचे इक्वेशन सिम्प्लिफाय केले ना तर त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट मिळणार आहे. सिम्प्लिफाय कसे करायचे, एकाचा y दुसऱ्याच्या y मध्ये टाकायचा असतो. तुम्हाला माहिती का हे काय बनतं पहा बरं इथे, 2x - (1) इज इक्वल टू -3y. हे क्लिअर आहे तुम्हाला. मग -3 इथे जाऊन डिवाइड होतो नाही का, म्हणजे 2x - (1) डिवाइड बाय -3 इज इक्वल टू y. yचा व्हॅल्यू आहे की नाही हा, म्हणजे एका इक्वेशन मधून yचा व्हॅल्यू फाइंड करायचा, तो y दुसऱ्या इक्वेशन मध्ये इथे टाकायचा. काय बनतं इथे पहा आता, x² - 4x, हे पहा yचा व्हॅल्यू काय पहा, हा 2x - 1 डिवाइड बाय -3 असं आहे की नाही. बरोबर, प्लस yचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर परत, म्हणजे काय 2x - 1 डिवाइड बाय -3 याचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे समजतं तुम्हाला, केलं काय समजतं का तुम्हाला. हा इक्वेशन आणि हा इक्वेशन सिम्प्लिफाय करतो मी इतकंच, म्हणजे इथून y काढला इथं याच्यात टाकला असं बनलं इक्वेशन. करा थोडंसं आणखीन सिम्प्लिफिकेशन करा बरं इथे. मग दोन इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट मिळत असतो. इंटरसेक्शन पॉईंट मिळतो म्हणजे मे बी हा पॉईंट आणि हा पॉईंट मिळेल आपल्याला. हे समजतं का तुम्हाला. जर का ते दोन पॉईंट आपल्याला मिळाले तर मिड पॉईंट थिअरमने मिड पॉईंट फाइंड करायचा. हा पॉईंट फाइंड केला, हा पण पॉईंट, अरे हा तर पॉईंट ओरिजिन आहे 0 0, म्हणजे 2 पॉईंट फॉर्मनी लाईनचं इक्वेशन निघतं आणि हा लाईन म्हणजेच तर मेडियन आहे ना. तर हा आपला लॉजिक आहे या समच्या मागे. करूया, ट्राय करूया मग. पहा आता, सो आता हे सिम्प्लिफाय केलं की आपल्याला मिळणार आहे, अरे पॉईंट मिळणार आहे इंटरसेक्शनवाला पॉईंट. करतोय पहा, x² - प्लस बनतं, अरे प्लस बनला, - प्लस. हा ओके, 4x × 2x इज 8x². ओके बाबा, 4x इंटू काय हे -, प्लस बनला, 4x × -1 इज -4x, फाईन, डिवाइड बाय 3 आहेच इथं. ओके, इथे पहा स्क्वेअर करायचा, -3चा स्क्वेअर 9 बनतो आणि 2xचा स्क्वेअर 4x², a - b चा होल स्क्वेअर इज a² मायनस ऑफ ट्वाइस ab, ट्वाइस a म्हणजे 4x बनतो, प्लस b² म्हणजे 1 बनतो, दॅट इज इक्वल टू 0 असं म्हणताय. मल्टिप्लाय बाय 9, दोन्ही साईडला 9 नी मल्टिप्लाय करा. इथे काय बनतं 9x², 9 नी करायचं काय मल्टिप्लाय, 9 नी करा मल्टिप्लाय, 9 × x², 9x², 3 × 8 24x², मायनस ऑफ 3 - 12x, फाइन, 9 cancel, 4x² as it is, 4x² as it is, -4x + 1 is equal to 0.
काय करतोय आपण, या दोन इक्वेशनला सिम्प्लिफाय करतोय म्हणजे हे इंटरसेक्शन पॉईंट मिळणार आहे. करा आणखीन सिम्प्लिफाय करा. काय रे बाबा हे 33x² प्लस 4x² काय रे 33 प्लस 4 37x², 37x². ओके. मायनस 12x मायनस 4x इज मायनस 16x, मायनस ऑफ 16x. ओके. कॉन्स्टंट आहे 1, कॉन्स्टंट आहे 1 इज इक्वल टू 0. काय आणखीन जास्त सिम्प्लिफाय होत नाही, इतकं बस आहे. चलो डन. यार आता हे पण फॅक्टर्स काढणे अवघड आहे का, म्हणजे याला सिम्प्लिफाय करून एक्सचे व्हॅल्यू फाइंड करणे अवघड आहे. आता पहा ना, तुम्ही विचार करा ना, अवघड आहे की नाही. तुम्ही पहा, या दोन हे एक लाईन आहे, म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, आणि ही एक लाईन. तर दोघांना सिम्प्लिफाय केल्यानंतर दोघांचं इंटरसेक्शन पॉईंट मिळतं. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर एक्सचे 2 व्हॅल्यू मिळणार आहे तिथे, कारण की हा क्वाड्रॅटिक आहे म्हणजे एक्सचे 2 व्हॅल्यू मिळणार आहे, हे फिक्स आहे. म्हणजे एक्सचे 2 व्हॅल्यू मिळतात म्हणजे एक या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट असेल आणि दुसरा या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट असेल. इथला एक एक्स मिळणार, इथला एक एक्स मिळणार, बरोबर ना. पण ना मी या 2 पॉईंटच्या कोऑर्डिनेटमध्ये इंटरेस्टेडच नाहीये. ते म्हणणार का, सांगतो मी तुम्हाला. ॲझ्युम करा की याचा कोऑर्डिनेट x1 आहे, या पॉईंटच्या एक्स कोऑर्डिनेटचा, आणि या पॉईंटच्या एक्स कोऑर्डिनेटचा कोऑर्डिनेट हा x2 आहे. ते तर हे सॉल्व्ह केल्यानंतर मिळणार आहे. मी जरा असं लिहू शकतो का रे, हे सॉल्व्ह केल्यानंतर जे काही x1 आणि x2 मिळणार आहे त्यांचा ॲडिशन म्हणजे सम ऑफ रूट्स इज, सम ऑफ रूट म्हणजे मायनस बी बाय, पार इथे समजतं का, मायनस ऑफ बी आहे -16, मायनस बी बाय ए आहे 37. हे झेपतं का तुम्हाला. सो x1 प्लस x2 इज इक्वल टू 16 डिवाइड बाय 37. बट मी इथे असं लिहितो x1 प्लस x2 बाय 2 इज इक्वल टू, इथे पण 2 ने डिवाइड कराल ना, 16 बाय 2 कराल तर 8 बनतो, म्हणजे 8 बाय 37 असं बनतं. तुम्ही म्हणणार हे काय केलं तुम्ही, हे ना मी या मिडपॉईंटचा कोऑर्डिनेट फाइंड केला. हा जो मिडपॉईंट आहे ना, हा मिडपॉईंटचा कोऑर्डिनेट मी फाइंड केला. किती आहे, 8 डिवाइड बाय 37, 8 डिवाइड बाय 37. तुम्ही म्हणणार कसं काय, पहा एक साधी गोष्ट सांगा, मिडपॉईंट आहे, याचा x1 आहे, याचा x2 कोऑर्डिनेट आहे, मग मिडपॉईंटचा x कोऑर्डिनेट इज गिवन बाय x1 प्लस x2 बाय 2 असतो ना, बाय मिडपॉईंट थिअरम. y कोऑर्डिनेट ऑफ मिडपॉईंट इज गिवन बाय y1 प्लस y2 बाय 2 असतो. ते 2 मिनिट सोडून द्या त्याला. बट x कोऑर्डिनेट समजला का तुम्हाला, म्हणजे हे 2 पॉईंट फाइंड करण्याची पण गरज नाही, डायरेक्टली हा अप्रोच आपण यूज केला. सो या पॉईंटचा, या मिडपॉईंटचा मला x कोऑर्डिनेट मिळाला. आता मिडपॉईंटचा y कोऑर्डिनेट फाइंड कसा करायचा, तुम्ही म्हणणार y1 प्लस y2, मग परत yच्या फॉर्ममधलं इक्वेशन बनवायचं का, नाही रे बाबा, इतकं लांब नका जाऊ, इतकं लांब नको जायला. दुसरा एक वे सांगतो. हा जो लाईन आहे या लाईनचं इक्वेशन काय होता, 2x प्लस 3y मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. पहा ना, या लाईनचा हा इक्वेशन होता की नाही. या पॉईंटने याचा y कोऑर्डिनेट मला माहित नाही, काय याचा y कोऑर्डिनेट मला माहित नाही, बट या पॉईंटने याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग हा पॉईंट याच्यामध्ये टाकतोय मी, 2 इंटू पहा बरं 8 डिवाइड बाय 37 फाईन, प्लस 3 इंटू यार y कोऑर्डिनेट तोच तर माहित नाहीये, -1 इज इक्वल टू 0, बरोबर ना. मग पहा 3y इज इक्वल टू -1 तिकडे जाऊन +1 आणि हा तिकडे जाऊन मायनस 16 बाय 37, म्हणजे 3y इज इक्वल टू काय रे 37 मायनस 16 जर का कराल 21 बनतो. 21 डिवाइड बाय 37, 3 तिकडे जाऊन डिवाइड होतो, म्हणजे yचा व्हॅल्यू हा 7 बाय 37 बनतो. म्हणजे या पॉईंटचा जो y कोऑर्डिनेट आहे ना, तो 7 बाय 37 आहे. किती 7 डिवाइड बाय 37. थोडंसं हँडरायटिंग एक काम करतो, हे रफ करतो. 7 बाय 37 लिहायचं आहे मला इथे. ओके. सो या पॉईंटचा y कोऑर्डिनेट 7 बाय 37. आता फाइंड करायचं याचं इक्वेशन, बरोबर ना. आता लास्ट स्टेप झालं, संपलं लेक्चर ऑलमोस्ट. याचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. माहिती तुम्हाला, जो लाईन ओरिजिन मधून पास होत असतो अशा लाईनचा इक्वेशन हा y इज इक्वल टू mx असतो, mx प्लस c 0 असतो, ओरिजिन मधून पास होतं, बरोबर. हा इक्वेशन आहे. बट y ची व्हॅल्यू काय रे 7 बाय 37, फाईन. x ची व्हॅल्यू काय रे 8 बाय 37, 37 कॅन्सल. m ची व्हॅल्यू 7 बाय 8 बनणार, m ची व्हॅल्यू काय 7 बाय 8 बनणार. मग परत करा बरं हे इक्वेशन. काय रे या लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू mx ना, बट m ची व्हॅल्यू 7 बाय 8 x. सो दिस इज द इक्वेशन ऑफ मीडियन. 8 जातो इथे, 8y इज इक्वल टू 7x. करा सिम्प्लिफाय थोडंसं. 8y मायनस ऑफ 7x इज इक्वल टू 0. उलट पण करू शकता, 7x मायनस ऑफ 8y इज इक्वल टू 0 असं पण हे होऊ शकतं. येस गाईज. तर या लेसन मधला तरी हा सर्वात थोडासा मोठा सम होता. मोठा सम म्हणण्यापेक्षा एक थोडासा डिफिकल्टवाला सम होता हा वाला. येस. तर सेशन आपण इथे क्लोज करूया. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. उद्याच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहेत MCQs. पहा, आता काही मुलांना असं वाटत असेल की एक मिनिट काय
ओके. काही मुलांना आता असं वाटणार की सर हे टेक्स्टबुकमधून घेत आहेत तुम्ही सम्स, बरोबर, मग हे काय एंट्रन्स प्रिपरेशन आहे का? तर हेच ॲक्च्युअल एंट्रन्स प्रिपरेशन असतं. टेक्स्टबुकचं सम हा आपला बेस बनवतो. तुम्ही जर का प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन मी तुम्हाला दिलेत ना रे, मग तुम्ही एक काम करा ना, टॉपिक वाईज प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स दिलेले आहेत मी तुम्हाला, मग तुम्ही एक काम करा, या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या लेसनमधून बरोबर जे क्वेश्चन्स आलेले आहेत 2020ला ते क्वेश्चन्स पहा आणि टेक्स्टबुकमधले काही क्वेश्चन्स पहा, तुम्हाला ऑलमोस्ट मॅच दिसतील. मिसलिनियसमधले पण खूप सारे क्वेश्चन ॲज इट इज उचलले जातात बरं. तुमच्या टेक्स्टबुकच्या मागे काही MCQs पण आहेत, तिथून पण क्वेश्चन ॲज इट इज उचलले जातात. सो टेक्स्टबुक हा बेस आहे, हा आपल्याला करायचाच आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला एक्सेल करायचं आहे MCQ मध्ये. आता पुढचे 2 सेशन MCQs होणार आहे. मी एक तुम्हाला असाइनमेंट देईन 50 MCQचा, बरोबर. मग तो असाइनमेंट आपण व्यवस्थित एकदम सॉल्व्ह करणार. त्याच्यानंतर आपण PYQ स्टडी करणार, करेक्ट. मग त्याच्यानंतर आपली होणार एक्झाम संडेला, करेक्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही लाईक 50 आउट ऑफ 50 मार्क्स स्कोर करण्याचं टार्गेट ठरता. ठीक आहे यार, चलो. सो सेशन इथे क्लोज करूया गाईज. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये उद्या. ओके, बाय बाय.